जोराने टाळ्या वाजवू. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणे फार छान आहे. Amen. एसी के फॅन बंद कर दे. ठंडा रख पर फॅन बंद कर. God is a great God. देव महान देव आहे. Amen. Today we are going to learn a different subject. आज एक वेगळा विषय आपण शिकणार आहोत. And I pray that God may open your eyes to this area of truth as well. आणि माझी प्रार्थना हीच आहे की देवाने तुमचे डोळे या भागाच्या सत्याकडे किंवा सत्याच्या भागाकडे सुद्धा उघडावेत. Amen. आमेन. Is your thanksgiving missing in prayer? प्रार्थनेमध्ये तुमचे आभार प्रदर्शन नाहीये का? Is your thanksgiving missing in prayer? प्रार्थनेमध्ये तुमच्याकडून आभार प्रदर्शन राहून जातंय का? We'll open our Bibles to Proverbs chapter 4 verse 18. नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 18वं वचन आपण यावेळेला काढूया. But the path of the just is as the shining light that shines more and more unto the perfect day. नीतिसूत्र 4था अध्याय 18 वचन. परंतु न्यायीचा मार्ग जो पहाटेचा उजेड अधिकाधिक भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्याचा सारखा आहे. Amen. आमेन. The path of the just should always shine. न्यायीचा मार्ग नेहमी चमकायला हवा. In other words, दुसऱ्या शब्दात the revelation should increase in our lives. आपल्या जीवनामध्ये आपल्या डोक्यामध्ये परमेश्वराचं प्रगटीकरण डोक्यातला प्रकाश वाढायला हवा. The more the revelation, जेवढं जास्त आपल्याला प्रगटीकरण मिळेल the more the blessing. जेवढं जास्त डोक्यामध्ये प्रकाश पडेल तेवढे जास्त आशीर्वाद मिळतील. Amen. आमेन. Psalm 103 verse 2. स्तोत्र 103 आणि त्यातलं दुसरं वचन. Bless the Lord, O my soul, and forget not all his benefits. स्तोत्र संहिता 103 आणि त्यातलं दुसरं वचन. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. See, Amen. we should not forget the benefits. आपण कधीही त्याने आपल्याला करून दिलेले फायदे आणि लाभ विसरता कामा नये. If you forget the benefits, then you will never bless the Lord. देवाने करून दिलेले फायदे जर आपण विसरलो तर आपण देवाला कधीही आशीर्वादित करणारच नाही. I will bless the Lord मी तर देवाला आशीर्वादित धन्यवादित करीन and not forget the glorious things he has done for me. आणि जे महान कार्य त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे ते मी कधीही विसरणार नाही. Amen. आमेन. Most people tend to forget things they should remember. परंतु जास्तीत जास्त माणसं ज्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत त्या गोष्टीच विसरून जातात आणि तेही कॅज्युअली. And remember the things that should be forgotten. आणि ज्या गोष्टी त्यांना विसरायला हव्या आहेत त्या गोष्टी मात्र ते लोक पक्क्या मनामध्ये लक्षात ठेवतात. That is the problem. ही समस्या आहे. A lot of us आपल्यातले बरेच लोक have forgotten God's faithfulness and grace. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आज परमेश्वराचा जो विश्वासूपणा आपल्या प्रित्यर्थ आहे देवाची जी कृपा आपल्यावर झालेली आहे त्याचा विसर पडलाय. We have neglected his wonderful works. आणि देवाच्या अद्भुत कृत्यांकडे आपण दुर्लक्ष केलंय कानाडोळा केलाय. Most people tend to forget what God has done. जास्तीत जास्त लोक आज देवाने जे काही त्यांच्यासाठी केलेलं आहे ते विसरून जात आहेत. And they remember what God has not done. आणि देवाने जे केलेलं नाहीये ते त्यांच्या आठवणीमध्ये पक्क बसलंय. Or what God should have done. किंवा देवाने माझ्यासाठी काय करायला हवं होतं देवाने असं करायला हवं होतं असं सगळं डोक्यामध्ये लक्षात आहे. And they remember how bad life is. आणि आयुष्य किती वाईट आहे त्याची त्यांना आठवण होते. And forget how good God has been to them. परंतु त्याच आयुष्यामध्ये देव त्यांच्याशी किती चांगला वागलेला आहे याचा त्यांना विसर पडतो. This evening, आज या सायंकाळी we are going to switch places of our thinking. आपण आपल्या विचारधारेच्या जागा बदलणार आहोत. Amen. Amen. And you will command blessings in your life in the name of Jesus. म्हणजे येशूंच्या नावात तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनावर आशीर्वाद मागाल. Let us switch our thinking. आणि आपण आपली विचारधारा बदलून टाकू. Let us remember what should be remembered and let us forget what should be forgotten. आपण जे लक्षात ठेवायला पाहिजे ते लक्षात ठेवूया आणि ज्याचा विसर पडला पाहिजे ते विसरून And जाऊया. I will tell you how. आणि मी सांगतो हे कसं करायचं तेही सांगतो. Many of us have the tendency of forgetting things. आपल्यातल्या बऱ्याच लोकांची वृत्ती असते की आपण गोष्टी विसरतो. And so the Bible records in the book of Psalm तर स्तोत्र संहितेमध्ये बायबल आपल्याला सांगतं that we should not forget God's benefits. की देवाने आपल्याला करून दिलेले फायदे आपण कधी विसरायचे नसतात. Because gratitude is a very powerful tool. कारण देवाचे उपकार मानणं एक अतिशय सामर्थ्यवान शस्त्र आहे.
a powerful tool in the hands of the wise. आणि जे सुज्ञ लोक आहेत, जे शहाणे लोक आहेत, त्यांच्या हातातलं एक अतिशय सामर्थ्यवान शस्त्र म्हणजे ते नेहमी हात जोडून देवाचे उपकार मानतात की उसके किए उपकारों को मैं कभी नहीं भूलू. When you are full of gratitude, आणि जेव्हा तुम्ही अशा रीतीनं त्याच्या उपकाराने भरलेले असाल, you will get up to the next level. त्याचे आभार मानतच राहाल, तेव्हा मग तुम्ही दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाल. Amen. Amen. God will take you up to a next level. आणि मग देव तुम्हाला दुसऱ्या टप्प्याला नेईल. As an individual, as a family, as a church. एक व्यक्ती म्हणून, एक फॅमिली किंवा परिवार म्हणून आणि एक चर्च म्हणून सुद्धा जर आपण असं केलं तर आपल्याला तसं मिळेल. The greater the volume of your gratitude, जेवढे तुम्ही जास्त आभार मानाल, उपकार मानाल, the greater the blessings that will come down to तेवढे you. जास्त देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येतील, हे आता लक्षात ठेवा. Praise God. आमेन. One more important thing. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे You may pray wrongly, तुम्ही कदाचित चुकीची प्रार्थना करत असाल, but you cannot thank wrongly. पण आभार प्रदर्शन कधी चुकीचं होऊ शकत नाही. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? Your कधी कधी prayers प्रार्थना, can be wrong, कधी कधी आपल्या प्रार्थना चुकीच्या असू शकतात, but पण your thanksgiving can never be wrong. उपकार मानणं आणि आभार प्रदर्शन करणं, धन्यवाद म्हणणं, त्याच्यात आपली कधी चूक नाही होऊ शकत. There is nothing wrong in gratitude. तर आभार मानण्यामध्ये, उपकार मानण्यामध्ये चुकीचं काही नाहीच आहे. When you are grateful, the heart has to be ज्याला involved. तुम्ही देवाचे उपकार मानत राहता त्याला त्याच्यामध्ये हृदय गुंतलेलंच असतं. When you say thank you, Jesus, there is no error. जेव्हा तुम्ही असं म्हणता की धन्यवाद येशू, त्याच्यामध्ये चुका नसतातच. But in your prayer, पण तुमच्या प्रार्थनेमध्ये we can be selfish. कधी कधी आपण स्वार्थी बनू शकतो. But in your thanksgiving, पण there is no selfishness. आपण जे काही देवाचे आभार मानतो त्याच्यामध्ये स्वार्थीपणा कधीच येऊ शकत नाही. You can ask wrongly, तुम्ही कधी कधी चुकीचं काहीतरी देवाला प्रार्थनेत मागू शकता, but you cannot be grateful wrongly. परंतु उपकार मानणं, आभार प्रदर्शन करणं कधी चुकीचं होऊ शकत नाही. ते That's why- हृदयापासून असतं का? म्हणून Sometimes कधी कधी your prayers may be answered slowly, तुमच्या प्रार्थनांना कदाचित हळू उत्तर मिळेल, or your prayers may not be answered also. किंवा कदाचित तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळणारही नाही. Because कारण some of our prayers are amiss. आपल्यातल्या काहींच्या प्रार्थना सुद्धा जरा गडबडलेल्याच असतात बरं का. But- परंतु A thanksgiving can never be amiss. आभार प्रदर्शन आणि उपकार स्तुती करणं कधीही चुकत नाही. That's why म्हणून the quickest form of answers is through thanksgiving. जर आपल्याला पटकन उत्तरं हवी असतील तर सदोदित देवाचे आभार मानत राहा. Amen. Amen. So what is it that you have not received तर now? आतापर्यंत तुम्हाला असं काय आहे जे मिळालेलं नाहीये, It will receive ते तुम्हाला मिळेल when you add your thanksgiving even to your prayers. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये आभार प्रदर्शनाची भर घालाल. Praise God. देवाला धन्यवाद. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय बोलतोय? It's very important. हे अतिशय महत्वाचं आहे. And I promise you आणि मी तुम्हा लोकांना वचन देत आहे, that thanksgiving will become a gateway to your next level of blessings. आभार प्रदर्शन तुमच्या पुढच्या टप्प्याच्या आशीर्वादांचं एक दार बनेल. Because it is the most powerful tool on this earth. का आभार प्रदर्शन देवाचे उपकार मानणं या जगातलं सगळ्यात सामर्थ्यवान शस्त्र The आहे. most powerful tool on this earth is thanksgiving. या भूतलावरचं सगळ्यात सामर्थ्यवान शस्त्र म्हणजे देवाचे आभार मानणे. So today we are going to talk about perfecting our prayer. तर आज ना आपण आपल्या प्रार्थनेला कसं परिपूर्ण करायचं ते बघणार आहोत. Because every prayer is not perfect. का आपण केलेली प्रत्येक प्रार्थना परिपूर्ण नसते, त्याच्यात काही ना काही खामी निघू शकते. Your prayers are not perfect because it does not end with thanksgiving. आणि तुमच्या प्रार्थना का परिपूर्ण नाहीत? कारण की तुमच्या प्रार्थनांचा अंत आभार प्रदर्शनात होत नाही, म्हणून मी असं म्हणतोय. So prayer is a mighty force तर एक तर प्रार्थना म्हणजे एक बलशाली, एक सामर्थ्यवान अशी शक्ती to आहे bring impossible things to the की earth. ज्या प्रार्थनेद्वारे अशक्य गोष्टी शक्य या भूतलावरती होऊ शकतात. But this evening परंतु आज या सायंकाळी we are going to examine God's word आपण देवाच्या शब्दाला तपासणार आहोत in an exhortation, आणि एक बोध करून, एक Taking- उन्नती, taking you all to a very new level. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच एका अतिशय नवीन स्तराला घेऊन जाण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू. A new level of understanding. अजून एक समजूतदारपणाचं नवीन स्तर, How we can make our prayers more effective. की आपण आपल्या प्रार्थना कशा अजून प्रभावशाली करू शकतो. Amen. Amen. Because progress is the heritage of every child of God. कारण प्रगती परमेश्वराच्या प्रत्येक लेकराचं वतन आहे. Amen. प्रगती तुझी प्रॉपर्टी आहे. Yes. It is your heritage. तुझं वतन आहे It is प्रगती. your right.
तुझा हक्क आहे प्रगती You have to move forward in आणि life. तुझी प्रगती झालीच पाहिजे तू आयुष्यात पुढे गेलंच पाहिजे The path of the child should always be shining. देवाच्या लेकरांचा मार्ग नेहमी अगदी प्रकाशमान असला पाहिजे Because if your path is in darkness, you will never reach your कारण destination की in तुमचा time. जर मार्ग तेजस्वी नसेल आणि अंधारातच असेल तर मग तुम्ही तुमच्या त्या दिशेपर्यंत वेळेत पोहोचणार नाहीये If you want your path to be lightened, जर तुमची इच्छा आहे की तुमचा मार्ग तेजस्वी प्रकाशमय व्हावा you need to get more revelation of तर the word. तुम्हाला देवाच्या शब्दाचा जास्त प्रकाश आपल्या डोक्यात पाडून घ्यावा लागेल म्हणजे काय तुम्हाला शब्द समजून घ्यावा लागेल Amen. Amen. If you know what to do in a right way, आणि तुम्हाला जर कळलं की एखाद्या आलेल्या परिस्थितीमध्ये काय योग्य करायला हवंय your path will be flooded with light. मग तुमचा जो मार्ग आहे ना तो तेजोमय होतो And it will quicken your steps to your आणि destination. त्यातून तुमच्या आयुष्याची जी दिशा आहे जो मुक्काम आहे तिथपर्यंत आपण पटकन पोहोचतो So in regard to prayer, तर प्रार्थने संदर्भात you need to know the right way to come to God. एक तर तुम्हाला कळलं पाहिजे की देवासमोर यायची योग्य रीत कुठली आहे Like we know, जसं आपल्याला ठाऊक आहे without faith, God is never pleased with your prayer. विश्वासाशिवाय देव कधी आपल्या प्रार्थनेवर प्रसन्न होणार नाही आपल्याला माहित आहे Because Bible clearly says, कारण बायबल अगदी स्पष्टपणे सांगत आहे without faith, you can never please God. विश्वासाशिवाय आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही तर प्रार्थनेला बसलाय पण विश्वासच नाही तर So- ते काही कामाचं नाही So you cannot say, तर तुम्ही असं म्हणून चालणार नाही since I knelt down, God will be pleased की with नाही me. मी गुडघे टेकले ना मग आता देव माझ्या प्रसन्न होईल ना Since I have folded my hands, God will be pleased नाही with बघा ना me. मी हात जोडले ना आता देव माझ्यावर प्रसन्न होईल ना Since I have prayed, God is pleased with me. आणि आता मी प्रार्थना केली बघा तर देव माझ्यावर प्रसन्न होईलच Since I spent 1 hour in prayer, God will be pleased with me. आणि तेही तासभर मी प्रार्थनेला बसलो म्हणजे देव तर माझ्यावर प्रसन्न होणारच आहे Now you need to know some असं of the नाही. principles of God. असं नाही देवाची काही तत्व असतात त्या तत्वांवरती आधारभूत आलो तरच पुढची कामं होतात बाकी हात जोडा गुडघे टेका काही करा I mean, we cannot apply our own principles when we seek God. आपण देवाकडे येतोय ना आणि देवाला प्रार्थना करताना शोधताना आपली स्वतःची तत्व आपण अंगीकारून येऊ शकत नाही येऊ नये कारण काम होणारच We नाही have to apply His rules. आपल्याला देवाचे नियम वापरावे लागतील देव काय म्हणतो तसं करा नाहीतर Amen. केलेलंही पाण्यात जाईल So He says, तर तो म्हणतो without faith, you can never please me. देव काय म्हणतो विश्वासाशिवाय माझ्यावर विश्वास ठेव त्या विश्वासाशिवाय कधी तू मला प्रसन्न करू शकणार नाही Amen. असं So देव म्हणाले come with faith. तर देवाकडे येताना पहिलं तर विश्वास ठेवूया In the same way, त्याच रीतीनं prayer cannot be effective without adding thanksgiving in it. जोवर त्या प्रार्थनेमध्ये आपण आभार प्रदर्शनाची भर घालत नाही तोवर ती प्रार्थना प्रभावशाली होत नाही Are you getting me, त्या people? प्रार्थनेचा काही प्रभावच पडत नाही जर त्याच्यामध्ये थँक्यू धन्यवाद तुझे उपकार मानतो असे शब्द आले नाहीत तर Be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयीनं चिंताक्रांत होऊ नका but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना विनंती करून let your requests be known unto God. आपली जी काही मागणी आहे ती देवाला सादर करा That is the kind of prayer we make. अशा पद्धतीची प्रार्थना आपण करतो See? Huh. But there is no thanksgiving added in it. पण त्याच्यामध्ये आभार प्रदर्शन आपण घालत नाही But actually it says, पण खरं म्हटलं तर तिथे पुढे असं लिहिलंय be anxious for nothing, की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका but in everything by prayer and supplication with thanksgiving. तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना विनंती आणि आभार प्रदर्शना सकट See? Let your request now be made known unto जी God. काही तुमची विनंती आहे ती देवाला तुम्ही मागा So there is that thanksgiving added to it. त्या आभार प्रदर्शनाची भर त्या वचनामध्ये घातलेली आहे It means म्हणजे that progress and continuous advancement should come to the redeemed if they add thanksgiving to their prayers. याचा अर्थ उद्धार पावलेल्या लोकांनी आभार प्रदर्शनाची भर जर आपल्या प्रार्थनेमध्ये टाकली तर प्रगती आणि विकसन सातत्याने त्यांना लाभायला So हवंय now you can boldly go in prayer believing that your prayers will be answered. तर आता तुम्ही धाडसाने प्रार्थना करायला बसू शकता असं म्हणून असं समजून आणि विश्वास ठेवून की माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे Praise God. Amen. You were not created for a better yesterday. तुम्हाला चांगल्या कालसाठी बनवलेलं नाही You are not been ordained to have a better last year. आणि तुम्हाला चांगल्या गेल्या वर्षासाठी बनवलेलं नाही As far as God is concerned, जर देवाचा प्रश्न आहे every day has been ordained to be better than your yesterday. तर रोजचा दिवस तुझ्या कालच्या दिवसापेक्षा चांगला बनण्यासाठी तुला बनवलंय You have to be changed from glory to glory. वैभवातून वैभवाकडे तू बदलायला हवंय गौरवातून गौरवाकडे तू जायला हवंय You have to improve. आणि तुझं विकसन व्हायला तू सुधारायला पाहिजे रे From yesterday to today, you should have improved. कालपासून आजपर्यंत मी सुधारायला पाहिजे
माझ्या स्वभावात अजून फरक यायला better पाहिजे. understanding, एक अजून चांगली better समजूत, power, चांगलं सामर्थ्य, better improvement in एक my life, चांगलं विकसन, चांगली सुधारणूक better माझ्या जीवनात. maturity, आणि चांगला समंजसपणा कालपेक्षा जास्त आज माझ्या जीवनात व्हायला better हवा. working for God, चांगल्या रीतीनं देवाचं सुबक पद्धतीनं काम, better understanding of God's word, देवाच्या शब्दाची चांगली समजूत कालपेक्षा जास्त आज, better passion today. देवासाठी अजून आवेश कालपेक्षा जास्त आज. There has to be an improvement in our life. असं आपल्या जीवनामध्ये रोज सुधारणूक व्हायलाच पाहिजे. Praise God. रात गई बात गई असं म्हणून देवाचे आभार मानून झोपायचं, दुसऱ्या दिवशी नवीन, अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी नवीन व्हायचं. As far as God is concerned, जोर देवाचा प्रश्न आहे. every day has to be an improvement. बघा, रोजच्या दिवशी माझ्या जीवनात सुधारणूक व्हायला हवी आणि जसं माझं तसं तू तुझं नाव घे आणि बोल. God does not want any child of God to be a victim of stagnation. देवाची इच्छा नाही की देवाचं कोणी लेकरू एकाच जागी संथ बसावं. Some people, काही लोक they become slow. अगदी मंद होतात They say, आणि म्हणतात I am 50 years old, so I am slow. आता मी 50 वर्षाचा झालो, माझी गती मंदावली. You should not be slow. नाही, अशी गती मंदावू द्यायचीच नाही. The day God calls you, you should end your life, but Ja- don't be slow. बघा, ज्या दिवशी देव तुम्हाला वर बोलवेल त्या दिवशी जीवनाचा अखेर भले कराल, पण गती मंदावू देऊ नका. Slow is not from God. बघा, गती मंदावणं देवाकडनं नाही. 50चे झाला म्हणजे असे नेमके काय हो झाला? Praise God. हा? Many आम्ही pe- 64चे झालोय Yeah, I am improving day by day आणि मी तर by दर God's दिवसाला grace. सुधरत आहे. दर दिवसाला मी सुधरत आहे. माझ्या सगळ्यात, माझ्या कृत्यांमध्ये, माझ्या स्वभावामध्ये, Yes. माझ्या अंगभाषेमध्ये, माझ्या सगळ्यामध्ये मी दर दिवसाला सुधरतोय. I want to improve day मला by day. सुधारायचंय, मला अजून सुधारायचं दिवसेंदिवस. Amen. Amen. Many believers are extremely committed to the process of prayer, आणि अनेक बिलीवर माणसांना प्रार्थनेच्या प्रक्रियेला फार विश्वासू आणि इमानदार असतात. but very casual about the protocol of thanksgiving. पण आभार प्रदर्शनाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अगदी आळस, धन्यवाद येशू म्हणून तोंडावर येणार नाही. While prayer is making requests, प्रार्थना म्हणजे मागणी आहे, विनंती आहे. but thanksgiving is taking the delivery of that request. आभार प्रदर्शन म्हणजे केलेल्या विनंतीची डिलिव्हरी घेणं आहे. नकोय का? Say, जे मागवलंय ते आपल्या हातात पडायला हवंय ना. you ordered from Amazon, अमेझॉन वरनं तुम्ही काही मागवलं but delivery time you're not taking. आणि समजा डिलिव्हरी तुमची आली आणि त्यावेळेला तुम्ही ते पार्सल घेतलंच नाही. Say, thanksgiving is the delivery. तर आभार प्रदर्शन आहे ना, ते त्या डिलिव्हरी आहे, ते पार्सल आपल्या हातात आल्यासारखं काम आहे. Many of the parcels are not reaching to you because it has not been accompanied with thanksgiving. अनेकांची पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत कारण आभार प्रदर्शनाची भर दे म्हणतो प्रार्थनेत घातलेली नाहीये. It's lying there at Amazon store ते पार्सल पडून राहिलं अमेझॉनच्या गोडाऊन मध्ये and you're not getting it. आणि तुम्हाला ते मिळत नाही का? आभार प्रदर्शनाची ओटीपी लगाई नहीं. Praise God. वो आभार प्रदर्शन एक ओटीपी है, वो डाली तो पार्सल हाथ में आएगा. How foolish of a person, he pays for his burger काय- and forgets to collect his food. एक माणूस किंवा एखादा माणूस किती मूर्ख आणि बावळट म्हणावा की त्यांनी ते बर्गर ऑर्डर केलं पण घ्यायलाच विसरला. Thanksgiving gives push to your delivery. आभार प्रदर्शन तुमच्या डिलिव्हरीला अजून पटकन आणवतं, Yes. एक धक्का देतं की पटकन पोचावं. While everything, sometimes, it looks like a wilderness. कधी कधी बाकी सगळं आपल्याला रानासारखं विरान वाटतं. Don't worry. काळजी नका करू. Say thank you, Jesus, and it will come. तरी धन्यवाद येशू म्हणायचं आणि आपल्याला मिळेल. Amen. आमेन. Some things will not look as though it will happen. बघा, काही गोष्टी ना घडून येणार आहेत असं दिसणार नाही, असं वाटणार पण नाही, तर असं वाटेल की बापरे हे तर कधी होणच नाही. Because we are so used to things which are happening in its own course. काय आपल्याला सगळ्या अशा गोष्टींची सवय लागलेली असते ना की जे आपापल्या वेळेत होत राहतं, त्या So- गोष्टींची सवय लागते. We don't know that something can break off time and come before time. आणि म्हणून कधी कधी आपल्याला हे कळत नाही की वेळे अगोदर सुद्धा काही गोष्टी आपल्या हातात पडू शकतात. Because everything comes late only in our place. कारण की साधारणतः सगळं काही आपल्याकडे इथे उशिराच येतं. Nothing comes before time. म्हणजे अगदी वेळे अगोदर काहीच आणि कोणीच माणसांसकट माल कोणीही वेळेत येत नाही. And secondly, दुसरी बाब, we know after afternoon comes evening. आपल्याला हे तर माहितीच आहे, दुपार नंतर संध्याकाळ होते माहिती आहे ना. We know after evening comes night. आणि संध्याकाळ नंतर रात्र होते माहितीये का बेटा. And so we are sure आपल्याला खात्री असते that after afternoon night does not come. आता दुपार नंतर डायरेक्ट रात्र होणार नाहीये. But God can do it. अहो पण देव तेही करू शकतो. God can speeden up your request. देव पटकन तुझी विनंती मान्य करेल.
देव तेही करू शकतो. And so even though everything looks like wilderness for आणि you, म्हणून मी म्हणतो की जरी तुला सगळं काही तुझ्या अवतीभोवती विरान वाटलं don't lose hope. तरी आशा नाही In सोडायची. the midst of darkness, त्या अंधारामध्ये learn to rejoice in the Lord. आनंद करायला शिकायचं प्रभू There will मध्ये. be sudden light for a child of God. अचानक देवाच्या लेकरासाठी प्रकाश समोर येईल. Sudden light. अचानक देवाच्या लेकरासाठी समोर प्रकाश येईल. In the afternoon you are crying, in the evening you are rejoicing. दुपारी तू रडत होता, संध्याकाळी तू आनंद करायला लागशील. Praise God. देवाला धन्यवाद. Anything can happen. काही होऊ शकतं, तो देव We आहे. are the children of surprises. आपण आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेली मुलं आहोत. We are the children of surprises. आश्चर्यकारक गोष्टींची आपण मुलं आहोत. And God loves to surprise His people. आणि देवाला त्याच्या लोकांना आश्चर्यकर्म करून द्यायला आवडतं. Amen. की मला तर आश्चर्यच वाटलं की मला हे मिळालंय. Praise God. म्हणजे मी तर असं समजून होते की मला मिळणारच नाहीये. Say, you know, Hagar, she saw wilderness. हगारेने रान पाहिलं, तुम्हाला माहित आहे. She saw thirst. तिनं तहान पाहिली, She saw death. तिनं मरण पाहिलं. But God opened up a water, a fountain right in the wilderness. पण देवाने काय केलं, पाण्याचा झरा त्या रानात तिच्यासाठी सुरू केला. Amen. आमेन. God can do that for you. तसं देव तुझ्यासाठी सुद्धा करू शकतो. Right in your wilderness. अगदी तुझ्या रानामध्ये He will dig up a well for you. देव तुझ्यासाठी एक विहीर खणून तयार ठेवेल. Praise God. कशी विचारायचं नाही, नाही तिथे डोकं वापरायचं नसतं. देव म्हटलं की डोकंच वापरायचं नसतं. Amen. आमेन. In the process of your thanksgiving, तुझ्या आभार प्रदर्शनाच्या त्या प्रक्रियेत the river of God will flow in the wilderness. देवाची नदी रानात वाहायला सुरुवात He होईल. will make the wilderness in a green pasture. आणि त्या रानाला देव हिरवगार कुरण करून सोडेल. Amen. आमेन. As you continue giving thanks to God, जसं तुम्ही देवाचे आभार प्रदर्शन करत राहाल ना, God will perfect every situation of तसं yours. देव तुझी प्रत्येक परिस्थिती परिपूर्ण करेल. God will multiply your bread and fish. आणि देव तुझी भाकर, तुझा मासा बहुगुणित करेल. God will quicken your broken body. देव पटकन तुझं तुटलेलं शरीर अगदी संपूर्ण करेल. God will quicken your blessings. देव पटकन तुझे आशीर्वाद तुझ्यावर येऊ देईल. हार मानायची नाही. करावा संदो. God असं has to do काय it. हार मानून डोक्याला हात मारून बसायचं? देव मेलाय का काय? No. देव नाही मेलेला. No one that gives thanks maintains an average blessing. आणि जो कोणी आभार प्रदर्शन करतो ना, त्याला असे मध्यम वगैरे आशीर्वाद मिळत नाही. तो वो नेहमी फर्स्ट क्लास में रहता I है. mean, his hands are too big. त्याचे हात फार मोठे आहेत. तू देवाला छोट करून ठेवलंय. From a child, you can take only 2 sweets. बघा, लेकराकडनं घेऊन घेऊन आपण किती चॉकलेट घेऊ शकतो? 2. ते हात इवलूशे. The hand is so small. कारण ते हातच इवलूशे. God's hand is too big. अरे देवाचे हात किती मोठे He will असतात. give you according to His glory. देव त्याच्या वैभवानुरूप तुला देईल. देव फार श्रीमंत आहे. You ask तर a देव beggar. देवाच्या स्टेटस नुरूप तुला देईल. Yes, you ask a beggar, he will give according to his status. एखाद्या भिकाऱ्याला जर तू मागितलं तर भिकारी भिकाऱ्यासारखंच देणार आहे, कारण तो भिकारी आहे. You ask a king, he will give according to his status, not एखाद्या according to your status. देशाच्या राजाला मागितलं तर तो राजा त्याच्या स्टेटस नुरूप देणार आहे, तुझ्या नाही. Every thanksgiver प्रत्येक आभार प्रदर्शन करणारा माणूस enjoys perfect blessings from आभार God. प्रदर्शन करणाऱ्या माणसाला देवाकडनं येणाऱ्या परिपूर्ण आशीर्वादांचा नेहमी आनंद उपभोगता येतो. Today is your vocation. तर आज तुमचं हे कामच समजा. From today is your vocation. आजपासून तुमचा हा पेशा समजा. In your prayers or without prayers, thanksgiving to God will be a must. की माझ्या प्रार्थनेमध्ये किंवा माझ्या प्रार्थनेशिवाय मी देवाला धन्यवाद, देवाचे आभार रोज मानायलाच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. It's not about talking of thanksgiving only, आभार प्रदर्शनाविषयी दुसऱ्यांना शिकवून आणि फक्त गप्पा मारून काही फायदा नाही. but offering thanksgiving. स्वतः करायला पाहिजे आभार प्रदर्शनाचं अर्पण. That's why it's called a sacrifice of आणि thanksgiving. म्हणून त्याला आभार प्रदर्शनाचं अर्पण म्हणतात. Why sacrifice? का बरं अर्पण? त्यागार्पण का? Because when you are in need, कारण जेव्हा आपल्याला गरजा असतात you cannot really thank. त्याला खरोखर आपल्याला आभार मानता येत नाही, कारण But- गरजा एवढ्या आहेत. But with a sacrifice of heart, with a pain in your heart, you still rejoice. पण हृदयाला मात्र कळ लागलेली आहे, हृदयामध्ये वेदना आहेत आणि त्याग पूर्ण हृदयाने तरी पण तू आभार देत आहेस, तर मैं बोलू तू प्रभू का बच्चा आहे. Praise God. Amen. God will perfect everything that concerns you. जे काही तुझ्या विषयी ना आहे ना, सगळं देव परिपूर्ण करेल. सगळं करेल रे बाबा, Not सगळं. prior to the thanksgiving, but after thanksgiving. पण आभार प्रदर्शनाच्या आधी नाही, हा. आभार प्रदर्शनाच्या नंतर देव तुझं सगळं परिपूर्ण करेल. Amen. Amen. Our Father, this evening we have come to give you glory and praise. हे माझ्या बापा, आज सायंकाळी आम्ही सर्वजण मिळून तुला गौरव, वैभव, उपकार, स्तुती आणि आभार द्यायला आलोय. We thank you आम्ही तुझे आभार for मानतो. all that you have done for us. जे सर्व तू आमच्यासाठी केलंय त्याबद्दल तुला धन्यवाद. We thank you आम्ही तुझे आभार मानतो. for all that you are doing right now. जे सगळं तू आत्ता करत आहेस त्याबद्दल धन्यवाद. In the name of Jesus.
येशूंच्या नावात तुला धन्यवाद. We are expecting great things. आम्ही मोठ्या गोष्टींची आशा बाळगत आहोत. Thank you, my dear Father. माझ्या प्रिय बापा तुला धन्यवाद. This is my heritage आणि हे माझं वतन आहे, because I am your son. कारण मी तुझा मुलगा I am आहे, your daughter. मी तुझी मुलगी I आहे receive it in Jesus' आणि name. येशूंच्या नावात मी ते स्वीकारत आहे. Praise God. हालेलुया. नाका डन डील डन. Children's bread has to be given to the children. बघा, मुलांची भाकर आहे, मुलांना द्यायलाच हवी. The father says, this is my child's bread. एखादा घरचा बाप म्हणतो ना की माझ्या मुलांची भाकर आहे I ही, cannot give it anywhere. ती उचलून मी आणि कुणाला देणार नाही. मेरे बच्चे काय, First my children will be given. पहिलं माझ्या मुलांना मिळेल, The leftovers will go to the world. उरलेलं मी जगाला देईन. हो की नाही? We are eating leftovers and the world is eating God's bread. आणि प्रभूच्या जगामध्ये आपण उरलेलं सुरलेलं खातोय आणि जगाला भाकर मिळतीये. No. असं कसं बरं? God will give us our bread. देव आपल्याला आपली भाकर देईल. Amen. आमेन. पण काय करायला पाहिजे? Thank you, Lord, for your mighty hand. की धन्यवाद देव बाप्पा तुझ्या महान हातासाठी. Amen. आमेन. Your diverse encounters. की कितीतरी वेळेला जे काही तुम्ही ज्या कशाला तोंड देता, Encounters with God. आणि देवासोबत जे काही तुम्हाला भेटीगाठी होतात, It's a blessed time. आशीर्वादी समय असतो तो, जेव्हा आपण देवाच्या चरणी आभार देत बसतो. Because कारण- when you meet God in diverse times, कारण जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या काळात देवाची गाठभेट घ्यायला जाता, there is an unusual visitation from God. आणि संकटाने त्रासाने भरलेल्या काळात देवाची भेटगाठ घ्यायला तुम्ही जेव्हा प्रार्थनेत बसता, त्याला देव एका अलौकिक रीतीने आपल्याला भेटायला पण The येतो. supernatural has to meet the natural. आणि अलौकिक जे आहे ते नैसर्गिकाला भेटणारच आहे. In many ways I meet God. अनेक रीतीने मी देवाला भेटतो, Many ways. अनेक रीतीने देवही मला The भेटतो. whole day I meet Him. संपूर्ण दिवस मी देवाला भेटतो. Through the word, देवाच्या शब्दाद्वारे, through prayer, प्रार्थनेद्वारे, through thanksgiving, आभाराद्वारे through dance, आणि नृत्याद्वारे, thinking over Him, देवाचे विचार करत, thinking over His बाराबा work, संतो त्याच्या शब्दांचे विचार thinking करत, over His kingdom. त्याच्या राज्याचे विचार करत, त्याने दिलेल्या चर्चचे विचार करत, त्याने दिलेल्या लोकांचे विचार करत. Praise God. फिनिश. I have no time to criticize, माझ्याकडे वेळ नाहीये no निंदा time to करायला. gossip, माझ्याकडे वेळ नाही कुणाच्या चव्हाड्या पिटायला. no time to hear what people are doing. माझ्याकडे वेळच नाहीये लोक काय बोलतात ते ऐकायला. एक तो कल मैंने एक कान और एक आंख बंद कर दी है ना. Yes. हाँ, एक कान और एक आंख बंद किया ना ब्रदर. फिनिश. ये भी एक डंडील है, वो खोलना नहीं वापस. हाँ, क्यों? बोलने वाले बहुत है. Accept our thanksgiving tonight, Lord, in the name of Jesus. तर प्रभू येशूंच्या नावात आमचा आभार प्रदर्शन आज तू स्वीकार. This evening our eyes are upon you. आज सायंकाळी आमचे डोळे तुझ्यावर आहेत. I pray that you speak to us. मी प्रार्थना करतो देव बाप्पा, तू आमच्याशी बोल, You bless us. आम्हाला आशीर्वाद दे. Let your word transform तुझा us. शब्द आमचं जीवन, माझं जीवन बदलू दे. Bless our children. आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे. Bless our work. आमच्या कामाला आशीर्वाद दे. Bless our lives. बराबर शोंदो माझ्या जीवनाला Bless our आशीर्वाद दे. health. आमच्या तब्येतीला आशीर्वाद दे. In the precious name of Jesus. येशूंच्या मोलवान नावामध्ये. Amen. हालेलुया. काय हिम्मत देत्या सैतानाची इकडे फिरकायची. Praise God. तो Be, नादीच लागायला येणार नाही. be like Isaac, इसाकासारखे म्हणा, who heeded God's word and moved ज्याने forward. देवाचं वचन ऐकलं, पाळलं आणि पुढे गेला. Praise God. देवाचं वचन ऐकायचं, पाळायचं, करायचं, पुढे जायचं. Go forward. पुढे जायचं. Bible says बायबल म्हणतं ना, in Genesis 26 verse 13. उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन सांगत आहे. And the man waxed great and went forward and grew until he became very great. उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन म्हणतं, आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत See, गेला. he has to grow, increase, increase, increase. त्याला वाढायला तर हवंच आहे. तो वाढला 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 वाढलाच पाहिजे. तो पुढे 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 गेलाच पाहिजे. Your pathway has to be straightened in Jesus' name. येशूंच्या नावात तुझा मार्ग सरळ व्हायलाच पाहिजे. Every valley should be exalted in Jesus' name. प्रत्येक खोरो येशूंच्या नावात सपाटच व्हायला पाहिजे. Every mountain should be brought low in the name of Jesus. प्रत्येक डोंगर येशूंच्या नावामध्ये सपाटच झाला पाहिजे. Every crooked path has to be straightened in the name of प्रत्येक Jesus. आकडा मार्ग येशूंच्या मार्गात सरळ झाला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Because we are the children of का God. आपण शेवटी देवाची मुलं आहोत. What is the use of showing the world that we are the children of God in heaven? काय फायदा फक्त जगाला दाखवायचं की आम्ही देवाची मुलं आहोत स्वर्गातली. I mean, when you go to heaven, what is the use to show? स्वर्गामध्ये जाऊन ती शोभाजी करण्यात काय अर्थ Here आहे we का? have to show. इथं करा ना. इथं जरा दिसू दे, तुम्हाला बघून कळू दे की तुम्ही पण देवाची मुलं In आहात. heaven, we are all children of स्वर्गात God. तर सगळीच देवाची मुलं आहेत हो.
Amen. Amen. God told Moses, देव मोशेला म्हणाला, why are you crying to me? का रे बाबा माझ्या समोर असा रडतो? Move forward. पुढे हो. Where, पुढे Lord? हो. कुठे? In front is Red Sea, Lord. पुढे तांबडा समुद्र आहे. कुठे पुढे हो? We will surely be drowned, Lord. आम्ही बुडून जाऊ सगळे. पुढे हो म्हणे. Move forward is my command. अरे पुढे हो माझी आज्ञा आहे. My children should move forward. माझ्या मुलांनी पुढे जायला पाहिजे. They should never go back to Egypt. कधी माझ्या मुलांनी मिस्र देशात परत जायचं नाही. And the moment they rose to move आणि forward, ज्या क्षणाला ते पुढे जायला उभे the राहिले, Red Sea was parted. तांबडा समुद्र दुभंगला ना. तुम्ही पुढाकार तर घ्या रे. पहिलं पाऊल तर उचल ना बाबा. Praise God. आमेन. Amen. A man who lives with thanksgiving will always move forward. आभार प्रदर्शन देणारा माणूस नेहमी पुढे जातानाच दिसेल. Because कारण you may pray, but very few will do thanksgiving. तुम्ही प्रार्थना करत असाल पण फार कमी लोक असे असतात की जे देवाचे आभार मानतात. Yes. हो. Because thanksgiving requires faith. का आभार मानायला शेवटी विश्वासच लागतो. Amen. Amen. And the moment you reach from prayer to thanksgiving, you are already there. आणि ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थनेपासून आभार प्रदर्शनापर्यंत पोचाल ना, मी म्हणतो तुम्ही तुमच्या मुक्काम पोस्टाला पोचला. Praise God. मिळालं झालं. Deuteronomy 2:3. अनुवाद 2 अध्याय 3 वचन. Go forward, you have been hanging around this mountain for too long. अनुवाद 2 अध्याय त्यातलं 3 वचन म्हणतं, या डोंगराभोवती तुमचे फिरणे आता पुरे झाले. Say that. अरे एका जागी किती घुटमळताय. How much you will be roaming, हाँ? roaming there only. कितना एक जगह पे गोल 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 घूम रहा है. आगे जाना भाई. Some people think that if they go round and round, they have progressed. काही लोकांना असं वाटतं प्रदक्षिणा घातल्या 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 की आपली प्रगती होईल. No. असं कोण म्हटलं? प्रदक्षिणा इथं घालायच्या नसतात. Praise God. आमेन. God's standard for every redeemed child of God is this. देवाचं स्तर देवाच्या प्रत्येक उद्धार पावलेल्या मुलासाठी हे आहे I will do a new thing for की you. मी नवीन काम तुझ्यासाठी करणार आहे. God says, I will do a new thing for देव you. म्हणतो मी तुझ्यासाठी नवीन काम करायला मागतो. करणार आहे. बोल तुझं काय मत? Amen. आमेन. Some of us were living in wilderness. आपल्यातले काही लोक तर रानातच राहत होते ना. God brought us out in the open. देवाने आपल्याला रानातनं उघड्यावर आणलंय की नाही? Yes. हो. बाहेर काढलं ना देवाने आपल्याला. We were wandering आपण भटकतच होतो ना एकेकाळी. like that man of Gadara. तो गदारा मधला जो माणूस होता तसे आपण पण एकेकाळी भटकत होतो. भूले और भटके ते हम असं म्हणत. Cutting ourselves, स्वतःला कापत होतो. ruining ourselves. स्वतःचा नाश करत होतो. But स्वतःला God- रक्तबंबाळ करत होतो. God gave us life. देवाने आपल्याला जीवन दिलं ना. He has removed us from the wilderness. आपल्याला शोधत शोधत देव आला आणि रानातून आपल्याला देवाने बाहेर काढलं ना. Praise God. मग काय संपलं ना. Thank Him त्याचे आभार मान ना that He will take you further. की देव अजून पुढे तुला नाही. Amen. की होईल का नाही होणार. जरूर होणार. देव आहे. Isaiah 43 verses 18 and 19. यशया 43 त्यातलं 18 आणि 19 वचन काढा. He will cause rivers to flow in the places you used to know as wilderness. यशया 43 त्यातलं 18 आणि 19 वचन. पूर्वीच्या गोष्टी आठवू नका. पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. Yes. एक नवे कृत्य तो करतो. आता ते उगवेल. तुम्ही समजणार नाही. मी रानात मार्ग करीन. Yes. वाळवंटात नद्या वावीन. Praise God. आमेन. I mean, he's not talking about literal things that he's going to do. तो काय अक्षरशःच्या गोष्टींविषयी बोलत नाहीये जो तो करणार आहे. What is the use of sending water in the हो. desert तसं तर in मग Rajasthan? तसं तर राजस्थानाच्या वाळवंटात पाणी पोचून तरी काय करायचं. He wants to flood your life. देवाला तुझ्या जीवनात पूर आणायचा आहे रे. Amen. आमेन. I can see that these things are becoming somebody's experience tonight. आणि मला दिसतंय काही लोकांचा आज रात्री हा अनुभवच पडणार आहे. Yes. हे तुम्हाला आज रात्री अनुभवायला मिळणार आहे. करून बघा. Somebody's experience, it's going to कुणाचा happen तरी now. आज रात्री हा अनुभव होणार आहे Amen. की मी असं केलं, आभार मानले आणि झालं. मिळालं. What God is simply saying is देव अगदी सिम्पली असं म्हणतोय that you might have seen old things, की तू जुन्या गोष्टी पाहिल्या असतील. but He says, पण तो म्हणतो get set. आता तू तयार राहा. I'm ready to do a new thing. मी नवीन काम करायला तयार आहे. Amen. Amen. Unless you get set to And- receive the new things, you will not receive. जोपर्यंत नवीन गोष्टी मिळवायला तू तयार होत नाही तोवर तुला मिळणार नाहीये त्या See, गोष्टी. you need to know the pulse of God. तुला देवाची नाडी कळायला पाहिजे. See, I mean, unless you know the pulse of God, you will not receive His grace and देवाची blessings. नाडी कळल्याशिवाय तुला देवाची कृपा वगैरे मिळणार नाही बरं का. See, God is saying, I want to do a new thing. देव म्हणतो मला तुझ्या जीवनात नवीन काम करायचंय. And then we say, जरा निघशील का बाहेर तुझ्या जुन्या पुरातन गोष्टींमधून. Then we असं say- देव म्हणतो. मग आपण म्हणतो
झाल्यानंतर बघू. हो असं का Finish. God says, okay, I'll not do it मग for ते you. म्हणतो Now, ठीक forget आहे it. बाबा ये तो नंबर There ही is गलत no लग गया joy only in this fellow. काय आनंदच नाही याच्यामध्ये प्रभू म्हणेल ये नंबर ही गलत लग So I गया will not give it to him. मी नाही देत आता याला See, the moment God says, I want to do a new thing, you should be हा, dancing, ज्या jumping. क्षणाला देव म्हणतो मला तुझ्यासाठी नवीन काम करायचं आहे तू अशा उड्या मारायच्या God is so happy. ताठावर. मग देवाला आनंद Oh होतो God, he's happy, so इथे happy. बाप्पा इतका आनंदी झालं माझं पोरग If I do what he will do then. आणि मग काय करणार मी हे करून दाखवल्यावर हा काय करेल आत्ताच उड्या मारतोय See, असं others God will say, नाही तर ते म्हणेल this fellow whether he'll give the हो ना testimony also what I काय don't know. माहिती येतं सारखे ढेपाळलेली स्वारी असते मिळाल्यावर साक्ष पण देईल का नाही काय माहित Some people in the world were dancing so much after they हो become ना. believers they don't काही dance. लोक जगात असताना किती नाचून नाचून उड्या मारायचे बिलीवर झाल्यावर काय झालंय देव जाणे They completely change. अगदी बदलून जातात They wear that garment of mourning आणि शोकाचा जगा घालून येतात and they call it a garment of holiness. आणि त्याला पवित्रतेचा जगा म्हणतात की हमारे में हसते भी नहीं हो का ये कौन है हमारे में हाँ? Amen. एक तो मुझे ये बोलो ये हमारे में कौन है बड़े तंग करते ये हमारे में Amen. Say, God wants to do something. देवाला You काहीतरी know, करायचंय do you know? तुला माहितीये God selected the first place to have his sanctuary and that was Shiloh. देवाने पहिली जागा त्याचं निवास मंडप करायला निवडली ती म्हणजे शिलो God says, I will put my name in Shiloh. ते म्हणाला शिलोत माझं नाव टाकणार आहे मी The first place where God's sanctuary was. पहिली जागा जिथं देवाचं निवास मंडप जिथे देव राहायचा ती जागा म्हणली पहिली God said, whoever will come there, I will bless आणि them. देव म्हणाला जो कोणी इथे येईल त्याला मी आशीर्वादित करीन कारण हे माझं घर आहे But then afterward it was ruined completely. पण त्याच्यानंतर पूर्णच नाश झाला त्या जागेचा Say, why? का Because people did not value that place. कारण लोकांनी देवाच्या राहायच्या जागेची किंमतच केली नाही ना That's why it was ruined. आणि म्हणून त्या जागेचा देव राहतो त्या जागेचा आदर व्हायला पाहिजे नाही तर होता होता त्या जागेचा नाश होईल Eli was there, एली होता high priest, प्रमुख याजक never bothered. काही परवा नाही His त्याला. two sons, त्याची दोन मुलं Hophni होती and Phinehas, were useless fellows. होफने आणि फिनियास ते पण काय They were कामाचे called नाही. sons of Belial. बस बलालची मुलगे असं त्यांना नाव मिळालं God said, I don't want to rest here. देव म्हणाला इथं नाही मला आता There राहायचं is no peace, there is no joy, nobody is interested इथं काय in me. कोणाला पडले नाही माझे सेवा करणाऱ्यांनाच माझी पडलेली नाही दे म्हणतो मला आता इथे मुक्काम करायचा नाही Shiloh was gone. आणि संपलं शिलो संपलं Hey, खलास कारण जे करतायत माझं काम त्यांनाच माझं पडलेलं नाही काही are you understanding? कळतं ना मी काय म्हणतोय Where God's glory is seen, He will surely come. देवाला देवाचा गौरव जिथे दिसेल ना तिथं देव नक्की येतो Every Saturday, Sunday, Monday, this is my vocation. My Jesus has to be exalted here. दर शनिवार रविवार सोमवार माझं हे कामच आहे की माझ्या येशूंना इथे गौरव मिळायला हवा And then He will come. आणि मग येशू इथे येणारच In the house of yours, where He is exalted, He will come. ज्या तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाला गौरव द्याल त्या तुमच्या घरात देव येईल Where there is singing and dancing of the Lord, He will come. ज्या कुठल्या घरामध्ये देवाची गाणी लागतील देवासाठी नृत्य केलं जाईल त्या घरात देव येईल Yes. Where you cry out the name of Jesus, येशूचं He will नाव come. जिथे तुम्ही घ्याल येशूंच्या नावाला गौरव द्याल तिथे तिथे देव येणार Where 2 or 3 are gathered in my name, I will come. तो म्हणाला ना दोघे तिघे माझ्या नामात जिथं म्हणतात तिथं मी आहे येतो माझ्या नामात दोघे तिघे जिथे जमतात तिथे मी आहे Because कारण there is rejoicing, there we are praising God, there we are blessing God. तिथे आनंद येतो तिथे आपण आनंद करतो तिथे आपण देवाला आभार देत असतो Paul says Paul म्हणाला, in 1 Thessalonians 5:18, एक थेसलनी 5:18 in everything give thanks, प्रत्येक गोष्टी देवाचे आभार माना for this is the will of God in Christ Jesus concerning you. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुझ्यासाठी देवाची इच्छा हीच आहे This is the secret. आणि हे रहस्य आहे No matter हे what, गुज आहे गुज no matter what the circumstances, की परिस्थिती जरी काही असली be thankful. देवाचे आभार मान Give thanks. देवाला आभार दे This is God's will for you. देवाची इच्छा तुझ्यासाठी हीच आहे की परिस्थिती तुझी काही असली तरी देवाला धन्यवाद दे And if you stay in this will, आणि या इच्छेत जर तू राहिला because He says, कारण तो म्हणतो, this is the will of God. ही देवाची इच्छा आहे So if you stay in His will, आणि त्याच्या इच्छेत जर तू राहिला then your condition will change. तर तुझी अवस्था बदलेल लिहिलंय 1 थेसलनी 5:18 काढान वाचा See, this is God's perfect plan for you in Christ Jesus. ही देवाची परिपूर्ण योजना आहे तुझ्यासाठी ख्रिस्त येशूत And so we discover from the scriptures तर आपल्याला शास्त्रवचनामधूनच हे कळतं that thanksgiving is a vital key to our next level in life. उपकार स्तुती म्हणजे ना आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या टप्प्याला जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्या मागचं गुज
आहे उपकार स्तुती. So if change of levels will be our experience, आणि मग स्तरांचं बदलणं हा आपला अनुभव होईल. then thanksgiving is a vital key for it. आणि स्तर आपलं दिवसेंदिवस बदलत चाललंय. टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातोय असे जर अनुभव आपल्याला यायला लागले तर आपलं आपण समजून घ्यायचं की आभार प्रदर्शन त्याच्या मागची किल्ली आणि मी ते केलेलं आहे. Amen. म्हणून असं होत आहे. Hebrews 10 verse 36. इब्री करास 10वा अध्याय त्यातलं 36वं वचन. For you have need of patience, that after you have done the will of God, you might receive the promise. इब्री करास 10वा अध्याय त्यातलं 36वं वचन असं सांगत आहे की कारण तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे यासाठी की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे. See, we just read in 1 Thessalonians 5:18 1 थेसलनी 5:18 आपण आत्ताच वाचलं that this is the will of God, की ही देवाची इच्छा that आहे you give thanks. की तुम्ही देवाचे आभार मानावेत. And here it says, आणि इथे लिहिलंय you need patience for it, त्याच्यासाठी सहनशीलता म्हणजे धीर लागतो. that after you have done the will of की God, देवाची इच्छा तुम्ही पूर्ण केल्यानंतर what is the will of God? देवाची इच्छा काय? To give thanks. देवाचे आभार मानणं देवाची इच्छा. So after you have done the will of God of giving आणि thanks देवाचे आभार मानून देवाची इच्छा तू पूर्ण केल्यानंतर in everything, प्रत्येक गोष्टीत patiently doing it, धीराने जर तू असं करत राहिला then तर मग He will do all that He has promised for you. जे काही वचन त्याने तुला दिलेलं आहे ते सगळं तो तुझ्या जीवनात तुला करून देईल. See, 1 Thessalonians 5:18 and Hebrews 10:36 will give you the whole correct picture for you. 1 थेसलनी 5:18 इब्री 10:36 जर तुम्ही वाचलं मनन केलं तर तुला तुझं सगळं चित्र क्लिअर दिसेल. So what is the promise? वचन काय A आहे? new thing. नवीन काम. What is the promise? वचन काय? Continuous change of levels. सातत्याने टप्पा बदलणे. What is the promise? वचन काय? Continuous advancement in life. सातत्याने जीवनात प्रगती. What is the promise? काय दिले वचन? He will send forth water in the wilderness. रानात मी पाणी पाठवीन. Amen. Amen. So, but for you to experience it, पण तुला या सगळ्याचा अनुभव मिळवायला there is required a strict protocol. एक कडक नियम एक प्रोटोकॉल पाळावा लागेल की पहिलं हे दुसरं हे तिसरं हे आणि जे 100रावं ते 100रावं. And so what is the protocol? तो काय प्रोटोकॉल आहे? Thanksgiving in everything. आभार प्रदर्शन पहिला प्रोटोकॉल प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मान. In everything give thanks. प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मान. गोष्टीमध्ये नाही गोष्टीत. Something may look like a wilderness, yet give thanks. काही गोष्टी तुम्हाला रानासारख्या विरान दिसतील पण तरी आभार मानायचे. Something is not materializing, still give thanks. काही गोष्टी घडतच नसतील तरी आभार मानायचे. आभार मानावेसे वाटत नाहीये तरीही मानायचे. In the process of receiving it, give thanks. आणि स्वीकारायच्या प्रक्रियेमध्ये आभार मानत राहा. After receiving, give thanks. आभार आणि मिळाल्यानंतर पण आभार मानत राहा. See, at every change of your level, आणि तुझ्या स्तराचा जो प्रत्येक बदल जो काही टप्पा तुझा बदलतो let your thanksgiving increase. आभार प्रदर्शन वाढू दे ना. Amen. टप्प्याटप्प्याला आभार प्रदर्शन वाढव. As your desire increases, so thanksgiving should increase. जसं तुझ्या इच्छा वाढतात तसं आभार प्रदर्शन सुद्धा वाढव ना. Amen. तुला हे हवंय ते हवंय मग तेवढा आभार प्रदर्शन सुद्धा कर. How can it be that your requirement is 100 and your thanksgiving is 5? असं कसं शक्य आहे की तुला हवंय 100 आणि आभार प्रदर्शन फक्त 5 आहे. 100% हवंय आणि 5% आभार प्रदर्शन समीकरण चुकल्यासारखं In वाटत नाही fact, का? when your needs are 100, you have to praise Him 200. 100% गरजा आहेत 200% आभार मानले पाहिजेत. Let पहिले it be a bigger covering on it. आभार प्रदर्शनाचं आवरण मोठं कर. Praise God. आमेन. At least you will be sure that my thanksgiving has covered my prayers. कमीत कमी तुला एक खात्री मिळेल की माझ्या आभार प्रदर्शनामध्ये मी पूर्ण कव्हर आहे बरं का. Amen. आमेन. What God is simply saying is this: देव अगदी सिम्पली असं म्हणतोय thanksgiving is a must. आभार प्रदर्शन इज अ मस्ट. करायला पाहिजे नाही करायलाच पाहिजे. If you want to go to the next level, thanksgiving is a must. तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायची इच्छा असेल तर आभार मानावे लागतील देवाचे. God will never do the next thing unless you do the first thing. तुझ्या जीवनातलं पुढचं काम देव तोवर करणार नाही जोवर तू पहिलं हातातलं काम करत नाही. हातातलं पहिलं कर पुढचं मिळेल. Until you are grateful for the last what He gave, He will never think of giving you the next. आणि अगोदर जे मिळालं त्याच्याविषयी जोपर्यंत तू उपकार मानत नाही तोपर्यंत देव पुढचं देणार नाही. Because you are not qualified for the next. कारण की मग पुढच्यासाठी तू लायकच राहत नाही ना. म्हणजे तेवढी गुणवत्ताच तुझ्यात राहत नाही. You are qualified for the next considering what you did for the last. अगोदर जे मिळालं होतं त्यात तू काय केलं त्यावरनं पुढच्यासाठी तू गुणवत्तावान होतो. God will say, देव म्हणेल I will give you. देईन मी तुला. No, but Lord, I thanked you नाही पण प्रभू मी तुझे आभार in मानले. advance. मी म्हणजे इन ऍडव्हान्स अगोदरच आभार मानले. That is okay. ठीक आहे मानले. But
प- 1 year back I gave you, you still, that thanksgiving is pending. वर्षापूर्वी जे काही तू मागितलेलं मी तुला दिलं होतं त्याचे आभार अजूनपर्यंत आले नाही. बहुत पेंडिंग रह गया तेरा. Some people have to give a thanksgiving service. काही लोकांना आभार प्रदर्शनाची एक उपासनाच द्यायला लागेल I forgot to thank God. की मी देवाचे आभार मानायला विसरलो. So right from the beginning, from the time I was born again till now, I want to give it all up. तर सुरुवातीपासून माझा नवीन जन्म होईपर्यंत आता दर दिवसासाठी मला देवाला आभार द्यायचे म्हणून आज चर्चमध्ये मी आभार प्रदर्शनाची सर्व्हिसच दिलेली. Say, God has to be exalted. बघा देवाला गौरव मिळालाच पाहिजे. I mean, only saying thanksgiving in the four walls of your room is not enough. खोलीच्या तुझ्या 4 भिंतींमध्ये आभार 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 म्हणून तेवढं पुरेसं नाही. Jesus said, येशू म्हणाले, go and preach to the Decapolis and tell them how much merciful God has been to you by healing you. दकापलिसामध्ये जा आणि त्यांना जाऊन सांग की देव किती तुझ्यावरती कृपाळू दयाळू राहिलेला आहे. See, God's glory is glorified in the church. देवाचा गौरव चर्च मध्ये सुद्धा व्हायला हवाय. When you say it before thousands, God is glorified. हजारो लोकांसमोर जेव्हा तुम्ही देवाला गौरव द्याल तेव्हा देवाला गौरव मिळतो. Amen. फक्त आपल्या खोलीच्या 4 भिंतीत एक थँक्यू म्हटलं काम झालं असं नसतं. Say, देवाला गौरव 4 चौघात पण द्यायला पाहिजे. त्यात कसली लाज. praise God. What thanksgiving आभार प्रदर्शन म्हणजे is your certificate of qualification for the next level of blessing. पुढच्या इयत्तेमध्ये जायचं तुझं सर्टिफिकेट आहे आभार प्रदर्शन. Yes. तुझ्या प्रगती पुस्तकासारखं मान त्याला की पुढच्या इयत्तेत जायचं हे पहिलं प्रगती पुस्तक. Until an individual offers gratitude to God, जोपर्यंत एखादा बिलीवर माणूस देवाचे उपकार मानत नाही that individual does not qualify for what God has for that person for the next. देवाने पुढे त्या माणसासाठी जे ठेवलंय त्याविषयीनं तो गुणवत्तावान नाहीये. You are not qualified for the नाहीये next. नाहीये क्वालिफाईड जर त्याने आभार मानले नाहीत तर. Because some people, God knows it in advance. कारण काही लोकांना देव अगोदरच ओळखून असतो. हा प्रेयर करायला येणार पण हो. थँक्सगिव्हिंग कधीच करणार हो, नाही. देवाला माहिती असतं हा देव आहे तो त्याला So सगळे he says, माहिती. Gabriel, याला पेंडिंगच ठेव. हो, मग देव म्हणतो गब्रिएलाला की इसका थोडा पेंडिंग रख दे काम मत करना ही This मत. fellow is not do it immediately. आणि हा जो आहे ना हा खूप आभार मानतो. Because always he is thanking me. सारखं धन्यवाद येशू चाललेलं to असतं. him. त्याचे लवकर करून टाक गब्रिएला. Yes. बस सोपं आहे हो. I will have mercy on whom I will have देव mercy. म्हणतो ज्याच्यावर मला दया करायची मी करीन. I will have compassion on whom I will have ज्याच्यावर compassion. मला कळवळा करायचा मी करीन. Is this money not mine? हा पैसा माझा नाही का. So I will give to whom I want. मग मला हवा त्याला मी देईन. I mean, the beggar cannot say, now you gave him, you give me also. भिकारी असं म्हणून चालेल का त्यांना दिलं मलाही द्या. नाही नाही तुम्ही नाही. कोण मला कोण? द्यायचं मी देणार नाही द्यायचं नाही देणार. असं पुढे विचारलं छे. देवानी की तुम्ही कोण तर मग देव म्हणेल ज्याला मला द्यायचं मी देईन तू Are you कोण? getting me? कळतंय ना. तर देवाला असे नसते प्रश्न विचारायचे नसतात की ह्यांचं तू केलं माझं कसं नाही केलं असं बोलू नका होणारही होणार नाही. Amen. Look ह्यांचं at करून दिलं माझं अजून नाही झालं होईल जरा दमाने जरा 4-5 I थँक्यू mean- जास्त लाव. See, what happens is, काय होतं sometimes we go to God as though we are asking for our wages that हो we ना work for. कधी कधी देवाकडे सुद्धा आपण अगदी पगार हक्काने मागायला जातो तसेच जातो. पगार काय देव म्हणाल अच्छा I mean, that is the way we go to God. आपण देवाकडे पण असेच जातो. कधी करणार? हो काय आहे, वेळ देव काळ म्हणेल, आहे का नाही? खाया पिया That's not कुछ the नहीं way. बिल मेरे पे फाड़ रहे असं देव म्हणेल मग. हा Look at the मेरे case. लिए करा तो कुछ नहीं. Look at the case in the New Testament. बघा नवीन करारातली एक घटना. Once Jesus traveled on towards Jerusalem एकदा येशू ख्रिस्तना यरुशलेमेकडचा प्रवास करत होते. and he passed through the border region between Samaria and Galilee. शोमरोन आणि गालिलची सीमारेषा जी होती तिथून ते जात होते. And as he entered into a certain village, आणि एका विशिष्ट गावात येशू आल्यावर 10 lepers met him. 10 कुष्ठरोगी भेटले येशूंना. They stood at a distance काही अंतरावर उभे राहिले ते and from there they lifted up their voices आणि तिथून त्यांनी जोरात आवाज केला and they said, आणि म्हणाले Jesus, येशू Master, गुरुदेव have mercy on us. आमच्यावर दया करा. When Jesus stopped येशू जेव्हा थांबले to look at them, त्यांच्याकडे पाहायला he just said, येशू म्हणाले okay, ठीक आहे go जा. and show yourself to the Jewish priests, स्वतःला यहुदी याजकांना दाखव and whatever offering has to be given, just give. आज स्वतःला यहुदी याजकांना दाखवा जाऊन आणि जे काय अर्पण वगैरे द्यायचं असेल ते देऊन टाका. And so all the 10 they set off. आणि सगळे 10च्या 10 निघाले And while they were returning back, they were healed. आणि जातानाच बरे झाले. रस्त्यात On the way, they were healed. रस्त्यातच बरे झाले. Now, one of them, त्या 10 मधला एक say, they were watching one another. एकमेकांना बघत होते ते. Oh, you are healed. अरे तू बरा झाला. You are also healed. 10 म्हणतो तूही बरा झाला. Now, one fellow, 10 मधला एक
he stopped. थांबला He said, I'm healed. आणि म्हटला मी बरा झालोय. And this is not fair, just going back. असंच निघून जाणं बरोबर नाही. What a great work has been done on me. काय महान कार्य माझ्यावर देवाने केलंय. I have to go back. मला परत जायला हवं I have to thank him. आणि मी त्यांचे आभार मानायला हवेत. And he went back. आणि तो परत गेला And he thanked the Lord आणि Jesus प्रभू Christ. येशूंचे त्याने आभार मानले. Out of 10 lepers. 10 कुष्ठरोग्यांमधून. See, that is the equation even बघा today. समीकरण आजही तेच आहे. 10 बंदों में से एक बंदा थँक यू बोलता आता है. That is what God is teaching us. देव आपल्याला शिकवते, देवच बोललाय. That out of the 10 people that I heal, only one person comes to me to say ज्या thank you. 10 लोकांना मी आरोग्य देतो त्यातून एक येतो फक्त माझे आभार मानायला. But he said it with a loud voice. पण तो जो एक आभार मानायला आला ना त्याने जोरात आवाजाने आभार मानले. That's what Bible says असं बायबल म्हणतं. in verse 18. 18व्या वचनात कुठे? Luke 17:18. लूक 17:18. He covered up for all the 9 म्हणजे actually. सगळ्या 9चा मिळून जो सगळ्या 10चा मिळून जो आवाज व्हायला हवा होता तो या एकट्याने केला. With a loud voice he began to give glory to आणि God. जोराच्या आवाजामध्ये तो देवाला धन्यवाद आणि आभार आणि उपकार द्यायला लागला. Jesus said, see, sometimes you have to be loud. कधी कधी ना जरा जोरात बोलायचं. गप्पा कशा जोरात मारतो आपण. When we are fighting, how nicely our हा. voice comes out. आणि गप्पा सोडा भांडताना कसे बरं अशी घसे असे खुलून बाहेर येतात. And then over that they say, आणि त्याच्यावर म्हणतात तुझं कट भांडणं करता करता माझा आवाज आवाज गेला. बघ. अरे पण एवढा आवाज चढवायला तुला सांगितलंच कोणी होतं. पर घसा बशीपर्यंत एवढा ओरडा. I'm telling you, if you are preaching loudly and your voice मी is काय म्हणतो gone, it's असं okay. म्हणजे प्रीचिंग करताय, ट्रान्सलेशन करताय आणि ओरडताय तर मी म्हणतो बनताय म्हणजे होऊ So- दे. बसला कसा बसू दे. Out of 10, one came with a loud voice, he began to give glory. तर 10 मधनं एक परत आला आणि 10चा मिळून जेवढा जोरात आवाज होईल तेवढा एकट्याने करून त्याने देवाला धन्यवाद दिले. Jesus said, येशू बोलले were there not 10 cleansed? अरे काय रे 10 लोकांना आरोग्य मिळालं ना. Where are the 9? बाकीचे 9 कुठे आहेत? Where are the 9? बाकीचे 9 कुठे आहेत? Did they all refuse to return to give thanks and give glory? काय त्यांनी नाकारलं का परत येऊन गौरव देणं? Except you came. आणि फक्त तू आला. See, when you see Jesus, जेव्हा आपण येशूंना पाहतो, let me teach you this. मला तुम्हा लोकांना हे आज शिकवू दे. When you see Jesus येशूंना जेव्हा आपण साक्षात बघतो and his reaction, आणि येशूंच्या प्रतिक्रिया बघतो, you need to understand आपल्याला कळायला हवं this is the reaction of God. ही देवाची प्रतिक्रिया आहे. देव बोलतोय हे की 10 होते ना, See- 9 कुठे गेले? So don't say, oh, it is Jesus said, but God didn't say it. तर असं नका म्हणू आणि वर की नाही येशू बोलले ना, देव कुठे बोलला. He's हो का? the express image of the अरे invisible God. अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा येशूच आहेत ना. So every reaction, every response तर of प्रत्येक- Jesus is the response of God. येशूंचा प्रतिसाद, येशूंची प्रतिक्रिया, येशूंचं बोलणं म्हणजे देवाचंच आहे. And so Jesus said, तर येशू बोलले I didn't really like it. मला नाही आवडलं. That means he doesn't like it when you don't say thank म्हणजे you. जेव्हा आपण येशूंना धन्यवाद येशू म्हणत नाही, उपकार मानत नाही, येशूंना आवडत नाही. Did they all refuse to return to give thanks and give glory? काय रे except you? बाबा बाकीचे 9 कुठे गेले? ते नाही आले गौरव द्यायला. And you are a foreigner आणि तू तर परका आहे because he was a Samaritan. कारण तो शोमरोनी होता. All the others were hi-fi Jews. बाकीचे सगळे हायफाय एकदम असे यहुदी होते बर का. Lepers, but still hi-fi. हा कोडी कुष्ठरोगी पण हायफाय. Some people, they are full of leprosy, but hi-fi. काही लोक कोडाने आणि कुष्ठाने भरलेले असतात पण हायफाय. They say, na, They रस्सी want- जल गए, but बल नहीं गई. It's like that kind of thing. वाह वाह क्या बात है. रस्सी जल गई बल नहीं गई. क्या बात है सर. Some क्या ही people are बात like है. that. They have got nothing, काही लोक असे असतात काही नाही बर का. but they will boast as though they have the whole पण world in their बड़ा hands. आशा मारणार की अख्खा दुनिया मेरे नाम पर है. And तो so, मेरे को दत्तक ले लो सर और मेरे नाम पे दुनिया कर दो. Jesus said, does only this foreigner return to give glory to तर God? येशू म्हटले हा परका हा परदेशी एकच आला आभार मानायला. Sometimes कधी कधी the Gentile believers are greater in giving thanks than the traditional Christians. परराष्ट्रीय बिलीवर जे झालेले असतात ना ते आभार मानण्यात उपकार मानण्यात जरा चटकन पटकन असतात. जे नामधारी असतात ना त्यांच्यापेक्षा. Namdhari Christians, they will rarely say thank you, Jesus. नामधारी ख्रिश्चन म्हणजे असं फार तुरळक वेळेला धन्यवाद येशू They are म्हणतात. very strong. फार बलवान असतात Have ते. you seen traditional बघितलं? Christians? पारंपरिक बघितलेत कधी? Some of you were there, you होते came here. तुमच्यातले काही पण आता तुम्ही इथे आलाय. Very strong. एकदम असे I mean, स्ट्रॉंग. once I was called to preach in their church. एकदा मला त्यांच्या एका चर्च मध्ये त्यांनी प्रीचिंग करायला बोलावलं फार पूर्वी. One lady said,
तर तिथे एक बहीण होती, ती म्हणाली, I didn't know I was going right on top. मला माहित नाही ना, त्यांनी वर बोलावलं तर मी लगेच वर जायला निघालो She said, मंचावर. तर त्या म्हणाल्या, Pastor, boot kada. पास्टर बूट That काढा. is the way she spoke. असं म्हणजे अद्विनं वगैरे सुद्धा काही नाही, I पास्टर mean, they are very strong. म्हणजे एकदम बलवान, Exactly like the Pharisees. अगदी पुरुषांसारखे. Amen. मग मी पण म्हणले दमाने काढा तर काढा. टेक इट स्लो सर. Amen. निघालो तर निघालो, चलो. Jesus said, येशू म्हणाले, Go. जा, Your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण केलं. That means म्हणजे those fellows went half whole. ते जे गेले ना 9, ते अर्धवट बरे होऊन गेले. This fellow was whole, हा complete. संपूर्ण. Body, soul, spirit, born again, everything. जीव, आत्मा, शरीर, नवीन जन्म, सगळं आरोग्य घेऊन हा गेला. Amen. बाकीचे अर्धवट गेले. He went with completion. हा संपूर्ण आरोग्य घेऊन गेला, कारण आभार मानायला परत आला. That means म्हणजे thanksgiving makes you complete. आभार प्रदर्शन तुम्हाला संपूर्ण करतं, ते सर्कल तुझं पूर्ण होतं. Full. रिंग पुरी होती त्याची. Every area is covered. प्रत्येक भाग त्यात कव्हर होतो. That is the power of thanksgiving. आभार प्रदर्शनातलं ते सामर्थ्य आहे. Amen. Amen. There is no doubt you and I have been visited at in this church. Very true. आणि यात काही शंका नाही की तुम्हाला मला परमेश्वराच्या भेटीगाठी या चर्च मध्ये अगणित वेळेला झालेल्या आहेत. But पण this area of thanksgiving we should never miss. उपकार स्तुती आणि आभार प्रदर्शनाचा हा भाग आपण कधीही चुकवता कामा नये. त्याच्यात आळस करू नका. Say aloud amen. जोरात म्हणा जरा आमेन. Amen. हा, तो पण तो आभार प्रदर्शनातलाच एक भाग आहे. Yes. असं अभि कैसा आमेन जर्मिया, असं सांगावं लागतं. God says, देव बोलला, yes, I know you are coming to हो हो church. मला माहितीये तू चर्चला येतोस. I know you are hearing the word. मला माहितीये तू वचन ऐकतोस. I know you are praying and worshiping. मला माहितीये तू वचन ऐकतो, तू प्रार्थना करतो, आराधना करतो. Yet I am still waiting for that thanks. तरी मी त्या आभार प्रदर्शनाची वाट बघतोय की जरा थँक्यू जीसस बोल, Because that will qualify you to get your blessings. कारण from त्यातनं God. तू गुणवत्तावान होतो तुझे आशीर्वाद मिळवायला. Amen. आमेन. Yes, hear this very well this night. आज अगदी व्यवस्थितपणे हा तुम्ही उपदेश ऐका. Unless thanksgiving is offered unto God, जोपर्यंत देवाला आपण उकास्तुतीचा यज्ञ चढवत नाही, your reception of what God has for you, देवाने तुझ्यासाठी जे काही स्वीकारण्यासाठी ठेवलंय, it will not be registered. Forget about delivery coming to your हा, door. It म्हणजे will not be even registered. जे काही there. मागणी तू देवाकडे करणार आहेस ती रजिस्टर सुद्धा होणार नाही. मिळणं तर फार लांब. आपण म्हणतो कधी मिळणार का? रजिस्ट्रेशनच झालं हो नाही, ना, काय मिळणार मिळणार कसं? रजिस्ट्रेशन व्हायला आभार मानावे लागतात. काय? Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Because that has to come to your door and God is waiting for that thanksgiving. कारण तुमच्या दाराशी ते आशीर्वाद तयार पाहिजेत आणि देव तुझ्या आभार प्रदर्शनाची वाट बघत आहे. Amen. आमेन. Then that acknowledgement of that slip comes. मग ती स्लिप येते अक्नॉलेजमेंटची. Amen. कबूल है, मान्य है. If you are sending a package to a certain address समजा एखाद्या ऍड्रेस वरती तुम्ही काहीतरी पॅकेज पार्सल पाठवता and the person you sent it to says he has not got it, आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ते पार्सल पाठवलंय तो जर म्हटला की मला पार्सल नाही मिळालं, you will not send the next one to that person. तुम्ही परत दुसरं पार्सल त्याला नाही पाठवणार. नाही. नाही ना. Will you say, अच्छा हे सापडलं नाही तुला, हा, मी तुम्ही दुसरं असं म्हणाल का, पाठवतो. अच्छा पहिलं नाही मिळालं, ठीक आहे परत दुसरं रजिस्टर करतो, नाही No. दुसरं पाठवतो, नाही. नाही ते दुसरं तुम्ही पाठवलं पण ते पण नाही मिळालं, ठीक आहे मी तिसरं सँडल पाठवतो. काय तुम्ही इस्टेट वाटायला बसलाय का? I mean, he will not give. I तुम्ही mean, नाही ना असं पाठवणार. अपन थोड़ी प्रॉपर्टी बांटने बैठे, उसको पहला मिला नहीं वापस वे, अरे कितना बे. no. See, God will not send the next blessing. देव पुढचा आशीर्वाद पाठवणार. There has to be a registration there. रजिस्ट्रेशन, नोंदणी व्हायला In heaven. पाहिजे. नोंदणी पाहिजे. वधूवर सूचक मेळाव्यामध्ये कशी नोंदणी पाहिजे. Because it is that registration that allows you to get the next level कारण of ती God. नोंदणी तुला पुढच्या टप्प्याला गुणवत्तावान करते की अभी कॅन्डिडेट रेडी आहे, उमेदवार तयार आहे. Many of your blessings are lying there in the storeroom of God. तुमच्यातल्या अनेकांचे आशीर्वाद देवाच्या गोडाऊन मध्ये पडलेले आहेत. And the angel is going through it all because everywhere it is. हो ना. all आणि around. देवदूत बघतायत आणि म्हणतात अरे किती सारं पेंडिंग पडले रे बाबा. हा, कोणाचं काय हात, हो कोणाचं ना, पाय, हो ना, everything. कोणाला- No, we have lung हो problem, ना, heart कोणाला काय problem, प्रॉब्लेम, everything is कोणाचं there. लिव्हर सुजलंय, कोणाची किडनी काम Some करत नाही, need कोणाचा money, पाय some गेलाय, need that. कोणाला पैसा हवाय, कोणाला काय, सगळं असं पॅकेज तयार असतं. पार्सल रेडी आहे. You know, Jesus met a man who was blind येशू एका अंधाया माणसाला भेटले and he touched him.
आणि जाऊन त्याला येशूंनी स्पर्श केला And he said, "What do you see?" आणि म्हणाले त्याला की तुला काय दिसतंय? The man said, "I see men walking like trees." तो अंधा म्हटला मला माणसं झाडासारखी चालताना दिसतायत. Then he touched him again. मग येशूंनी त्याला परत स्पर्श केला. What did Jesus require for the final touch? येशूंना काय गरजेचं काय हवं होतं? म्हणजे फायनल टच साठी येशूंना काय हवं होतं? The acknowledgement of the first touch. की जो पहिला स्पर्श मी केला आहे त्याची कबुली कर. Amen. आमेन. See, की पहिला स्पर्श मला देवाचा झाला बर का असं तू कबूल केलं की देव दुसरा स्पर्श करेल. पहिला स्पर्शच तू मानत नाही. देव कशाला 10 वेळा तुला स्पर्श करायला ये ना कशाला ये? amen. See, तू पहिला स्पर्श झालेला कबूल you कर. have to say, "Yes, I can see." म्हणायचं हो मला दिसतंय. But though I am seeing men like trees, but I am तरी seeing Lord. माणसं झाडासारखी दिसतायत पण दिसतंय. Be happy. आनंदी रह, सुखी रह ना बाई. Agodar means you are not seeing at all. अगोदर काहीच दिसत नव्हतं ना. What is the use saying? दिलं तर दिलं, डोळा असं दिलं की झाड दिसतं हो काय फक्त. फायदा असं म्हणून की काय डोळे दिले ते पण असे दिले की माणसं झाडासारखी दिसतात. अरे पण दिले ना अगोदर अंधारच दिसत होता ना. हो की नाही? At least you can see trees. आता कमीत कमी झाड तरी दिसतात ना. See, that man was मग- not angry. तो माणूस चिडला नाही. He said, "Yes, I can see, तो Lord." म्हटला येस दिसतंय प्रभू. Jesus said, "You can see?" येशूने विचारलं त्याला Yes. दिसतंय? हो दिसतंय. Yes, I'm seeing, Lord. I'm very happy, Lord. दिसतंय, मी फार खुश आहे. दिसतंय, Very happy. खूप खुश आहे मी. Acha, but only the thing is, I फक्त can काय? see men like trees, हा, Lord. That's all. माणसं झाडासारखी दिसतात. And if you don't want to give me a second touch, it's okay. I will at least see हा, trees in my आणि lifetime. तुम्हाला दुसरा स्पर्शही मला करायचा नसेल तर ठीक आहे. कमीत कमी माणसं झाडासारखी तरी See, दिसतात ती दिसू दे. the Lord says, "I want to receive appreciation from my first touch." प्रभू काय म्हणतो की मला ना मी तुम्हाला पहिला स्पर्श केल्यानंतर तुमच्याकडनं मला कबुली पाहिजे, धन्यवाद पाहिजे. Amen. Some people say, काही लोक म्हणतात देवाला विचारलं होतं 50,000, हो दिलं का? त्यांनी 10,000. असं. असं काय असतं का कुठे? आमच्या So गुजरात why will he give? आमच्या गुजरातीत एक म्हण आहे नी मामानो काणो मामो परवड्यो. म्हणजे काय आंधळा मामा परवडला मामाच नसल्याशिवाय. असं म्हणजे अगदीच नाही असं नाही, थोडं असलेलं बरं. Something he has given. काहीतरी दिलंय ना, Be thankful. त्याचे आभार मान की. How many are understanding what I'm saying? ना मला असाच मामा हवा होता. अरे पण लुला लंगडा आहे ना असं. Lord, I can see only trees, Lord. प्रभू फक्त झाड हे दिसतात. काय केलं तुम्ही? मग काय बरं दाखवू? होतं मी आंधळा होतो. हा? Say काय- all काय- that if you say. काय स्वित्झर्लंड दाखवू का? क्या देखला क्या है तेरे को? Say, कश्मीर लेके चलो, दिख रहा ना कुछ पण बोल ना धन्यवाद असं. Amen. The moment you say thank you, Jesus, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल धन्यवाद येशू, the Lord says, प्रभू म्हणतो he had asked for 50,000. ह्यानी 50,000 मागितले We होते, gave him आपण 10,000. त्याला 10,000च दिले रे. Still he's saying thank you. तरी धन्यवाद म्हणतोय तो. Do one thing. एक काम कर, 1,00,000 देऊन टाक. त्याला लाख देऊन टाक. कळलं का? देवाचे हिशोब कळले का? त्याचा आभार प्रदर्शनात कंजूशी करू नका. मिळणार नाही मग. And thanksgiving does not cost you आणि आभार प्रदर्शनाला तुला काय किंमत मोजायला लागती का रे? nothing. काहीच नाही ना, ते मोफतच आहे ना. So, making prayer is a request. Thanksgiving is the time of delivery. तर प्रार्थना ही विनंती आहे, आभार प्रदर्शन पार्सल घ्यायची वेळ आहे. Say, no matter how effective your requests are, मग तुमच्या विनंत्या किती प्रभावशाली असू देत, either it's the receptiveness of receiving that blessing which is greater. तुम्ही तो आशीर्वाद मला मिळणार आहे हे अगोदरच कबूल करणं हे महान आहे. Because that determines the effectiveness of your prayer. कारण त्यातून तुमच्या प्रार्थनेचा प्रभाव पण कळून येतो की हा अगोदरच धन्यवाद येशू म्हणून Say, तयार आहे. prayer is not effective unless there is a delivery. जोवर डिलिव्हरी होत नाही प्रार्थना प्रभावशाली होत नाही. म्हणजे नाही, आपण असं म्हणू शकतो की जोवर मला ते मिळत नाहीये तोवर मी म्हणेन की ती प्रार्थना प्रभावशाली नाही. The taking of the delivery shows the effectiveness of your prayer. हातात पार्सल आलं म्हणजे समजायचं की तुझी प्रार्थना प्रभावशाली होती. God says, देव म्हणतो त्यांनी प्रेयर केलं का? हो. थँक्सगिव्हिंग केलं का? देऊन टाक पार्सल. See that kind of attitude. असं, अशी वृत्ती. I pray for each one of you today. आज तर मी तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. Thanksgiving will become your lifestyle. आभार प्रदर्शन तुमची जीवनशैली बनवा.
Say, thanksgiving will become my lifestyle. म्हणा माझ्या मागे आभार प्रदर्शन माझी जीवनशैली बनेल. I will respond with thanksgiving in आभार time. आभार मानून मी प्रतिसाद देईन. In time, I will respond to thanksgiving. वेळेत मी आभार प्रदर्शन करून टाकीन. Some people, काही लोक after receiving the parcel, say thank you. पार्सल मिळाल्यावर धन्यवाद म्हणतात. We have to say it in advance. आपण अगोदर म्हणायचं. Amen. आमेन. Nobody who says thank you, Jesus, remains on the same level. जो कोणी धन्यवाद येशू म्हणतो ना No. तो त्याच स्तरावर राहत नाही. त्याची पुढे प्रगती होतेच. He never loses the blessing released. कधीही त्याचे ते देवानी त्याच्यासाठी खाली सोडलेले आशीर्वाद तो गमवत नाही, कारण तो धन्यवाद येशू नेहमी म्हणतो. See, when God sends that blessing, देव जेव्हा तो आशीर्वाद पाठवतो when it is followed with thanksgiving, आणि त्याच्या मागे जेव्हा आभार प्रदर्शन असतं, He preserves that blessing and that He sees it reaches to you. तो आशीर्वाद देव टिकवून ठेवून जपून तुझ्यापर्यंत पोहोचवायची दक्षता बाळगतो. ते गाणं उगीच नाहीये, स्तुती आराधना ऊपर जाती है, Yes. आशीष लेके नीचे आती है. आपण संडे स्कूलचं गाणं म्हणून त्याला अंडर एस्टिमेट केलेलं आहे And we actually. only kept it for children. हा And the यायचं children होतं. are being blessed Oh. and the adults are becoming cursed. तर ती वरची मुलं आशीर्वादित होत चालली आणि जे वयाने वाढतायत ते सगळे शापित होत चालले. Amen. वो गाना जरूर तुम लोग, मैं बोल रहा हूँ अंडर एस्टिमेट किया है गाना. You know, Hannah, हन्ना she went to Shiloh शिलोला गेली and she asked the Lord, आणि प्रभूला तिने विचारलं, Lord, प्रभू if you'll give me a man child, तू जर मला पुरुष संतान दिलं, I will give him up to you. मी ते संतान मी तुलाच देईन She परत. made just one request एकच विनंती तिने केली and made it passionately in आणि prayer. अशा आवेशाने प्रार्थनेत ती विनंती केली. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 1:18, 1 शमूएल पहिलाच अध्याय आणि त्यातलं 18वं वचन, the moment she got up from that prayer, ज्या क्षणाला ती प्रार्थना करून उठली, Bible says बायबल her म्हणतं countenance was no more sad. तिचा चेहरा त्यापुढे दुःखी नव्हता. She went rejoicing. ती आनंदाने गेली And they went and worshipped the Lord. आणि जाऊन देवाची आराधना त्यांनी केली. How can it be that you are rejoicing and not thanking? No. असं कसं शक्य आहे ना की तुम्ही आनंद करताय पण धन्यवाद आभार मानत नाहीये. It goes together. आनंद आणि आभार मानणं एकत्र जातं. Say, when you rise up rejoicing, that means you have just praised God. आनंदाने जेव्हा तुम्ही उठून बाहेर येता याचा अर्थ तुम्ही देवाचे आभार मानून बाहेर आलाय. And what happened? काय झालं? Not only did Hannah have the man child, फक्त हन्नाला पुरुष संतान झालं एवढंच नाही, that man child was called Samuel. त्या पुरुष संतानाचं नाव होतं पडलं पुढे शमूएल. And not only that, आणि एवढंच नाही, she had 5 other children. तिला अजून 5 मुलंही झाली. That त्याच्या is the व्यतिरिक्त. multiple deliveries of perfected blessings. म्हणजे बहुगुणित पार्सल आली तिच्या वाट्याला परिपूर्ण आशीर्वादांची. She came asking for one son. एक संतान मुलगा मागत ती आली. Say, but when you rejoice, when you thank the Lord, पण प्रभूचे जेव्हा आपण आनंदाने आभार मानतो you don't go just with one blessing. तेव्हा एक आशीर्वाद घेऊन आपण जात नाही, Multiple blessings. बहुगुणित आशीर्वाद मिळतात. आमेन. हालेलुया. And what a child that Samuel आणि was. काय Unique child. काय ते पुत्र संतान तिचं निघालं शमूएल. Not one of his words fell to the ground. एक शब्द शमूएलाचा कधी असा पालथा नाही पडला Bible जमिनीवर. says God honored every one of his words. बायबल म्हणतं शमूएलाच्या प्रत्येक शब्दाला देवाने मान दिला He became a man of renown. आणि इतका प्रसिद्ध झाला शमूएल. Amen. आमेन. आमेन. Every thanksgiving will be followed with perfected blessings. प्रत्येक उपकार स्तुतीच्या मागे परिपूर्ण आशीर्वाद येणारच. Amen. आमेन. Every time he blesses you, thank him. ज्या दर वेळेला देव तुम्हाला आशीर्वाद देतो त्याचे आभार माना. Amen. आमेन. Some people don't thank. काही वेळेवर लोक आभारच मानत नाहीत. देवाला कळायला पाहिजे ना. त्यांनी समजून घ्यायचं. समजून घ्यायला हो का? पाहिजे. मग देव म्हणेल तुम्ही समजून घ्या. की मी तुम्हाला दिलं. दिला असं समजून घ्या. गोड माना. देणार नाही पण गोड माना. तुमचं म्हणणं असं आहे ना, त्यांनी समजून घ्यावं. मग तूही समजून घे. लाख दिले समज. Praise God. नाही ना पटत आहे मग बस. Lord, I fill my mouth with praises. प्रभू तुझ्या स्तुतीनं माझं मुख मी भरतो. I fill my mouth with praises.
तुझ्या स्तुतीनं माझं मुख मी भरतो. with a heart of thanksgiving. एका आभार प्रदर्शनाच्या हृदयाने I will bless thee, O I will Lord. bless thee, O Lord. मी तुला आशीर्वादित करीन. What is that song? With my hands lifted up and my mouth filled with praise, with a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. I will Bless thee, O Lord. I will bless thee, O Lord. With a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. Thank you, Lord, for your Asal. goodness. तुझ्या चांगुलपणासाठी तुला धन्यवाद. Thank you, Lord, for your mercy तुझ्या दयेसाठी तुला धन्यवाद. on me and my family. माझ्यावर आणि माझ्या परिवारावर तुझी महान दया आहे. Thank you, Lord, for your protection धन्यवाद तुझ्या संरक्षणासाठी. in the midst of all the challenges of life. आयुष्याच्या सगळ्या आव्हानांमध्ये Thank you, Lord. धन्यवाद येशू. The world is suffering, जग त्रासात आहे, but your good hand is upon my पण life. तुझा चांगला हात माझ्या जीवनावर आहे. Thank you, Lord, तुझे आभार दे for बाप्पा. answering me whenever I call you. जेव्हा केव्हा मी तुला हाक मारतो तू मला उत्तर देतो. I am grateful to you, O मी Lord. तुझे आभार मानतो, मी तुझे उपकार मानतो. Thank you for the grace तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. that has made me to survive till today. ज्या तुझ्या कृपेनं मला आजपर्यंत जगवलंय. Because of you, I am still standing, Lord. तुझ्यामुळे मी आजपर्यंत उभा आहे. I give you the मी glory तुला गौरव देतो. for not allowing enemies to surround me. तू मला ना शत्रूंना तू माझ्या सभोवताली घेराव घालू नाही दिला. Thank you, Lord. धन्यवाद येशू. No enemy has overtaken my life. एकाही शत्रूने माझ्या जीवनावर कब्जा नाही केला. Thanक you, Lord, for healing me. धन्यवाद प्रभू तुम्हाला आरोग्य दिलं. Thank you, Lord, for watching me. धन्यवाद माझ्यावर तू निगराणी केली. When I sleep, you watch over जेव्हा me. मी झोपतो तू माझ्यावरती नजर ठेवून असतो. Thank you, Lord, धन्यवाद येशू. for forgiving all my sins. माझ्या सर्व पापांची तू मला क्षमा केली. If not for your sacrifice तू जर माझ्यासाठी अर्पण केलं नसतं, that you made for me on Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर तू माझ्यासाठी जर अर्पण केलं I नसतं, would have been heading to hell तर मी now. आज नरकात गेले असते. Thank you, Lord, तुझे धन्यवाद. for leaving your throne तुझं सिंहासन तू सोडलं and coming down आणि खाली आला, to this wretched earth या पृथ्वीवरती आला. to heal and save my wretched soul. पापाने भरलेल्या पृथ्वीवर माझ्या पापाने माखलेल्या जीवाला आरोग्य द्यायला Thank you, Lord, धन्यवाद प्रभू. for revealing to me all the good prophecies. मला सगळ्या चांगल्या भविष्यवाण्या तू प्रगट केल्या. Thank you, Lord, धन्यवाद. for the help you have rendered on me. जी मदत जे आरोग्य तू मला दिलं त्याबद्दल तुला धन्यवाद. I can never be ungrateful to you. मी कधी तुझ्याशी बेईमानी करू नाही शकणार. If you were to count my iniquity, जर तुला माझं पाप मोजायचं असेल ना, I would not be able to stand before you forever. तू माझं पाप मोजायला लागला असता तर मला कधी तुझ्या समोर उभं राहता आलं नसतं. But in देवा. your mercy, पण तुझ्या दयेमुळे you have forgiven me. तू मला क्षमा केलं You have clothed me with the clothes of righteousness. आणि नीतिमानपणाचा जगा मला नेसवला. मी What तुला shall I कधी say, Lord? मी काय बोलू I देवा? bless you. मी तुला आशीर्वादित करतो. Thank you, my Jesus. माझ्या येशू तुला धन्यवाद. Thank you, my Lord. तुला धन्यवाद. Hallelujah. Thank you, Father. Let's all stand up now and thank the Lord. आणि आता सगळ्यांनी उभे राहून देवाचे आभार माना. He is worthy. आणि या आभार प्रदर्शनात जेव्हा डोळ्यांचं पाणी पडतं त्याला सुवर्ण योग म्हणतात. Thank you, त्याला Lord. सुवर्ण योग म्हणतात. Thank you, Jesus. What I should do, what I should not do for you काय is my करू? passion. तुझ्यासाठी काय करू काय नको करू या आवेशाने मी पेटलो होतो. Yes. That passion is burning in me. तो आवेश माझ्यामध्ये जळत आहे. What more should I do for मी you, Lord? तुझ्यासाठी अजून काय करू दे बाप्पा. काय करू मी Give अजून. me an extension of life मला आयुष्य दीर्घ करून दे that I will work more for you. की मी अजून तुझं काम करावं. I want to praise you. मला तुझी स्तुती करायची आहे. Can the dead ever praise you? मेलेली माणसं तुझी स्तुती करू शकतात का?
Can नाही. the bodies in the grave ever praise you? कब्रस्थानातले मृतदेह तुझी स्तुती नाही करू So शकत. keep me alive, Lord, तर म्हणून मला जिवंत ठेव that I will continue to praise की you, मी Lord. सारखं सारखं तुझी स्तुती करत राहील. Not only because I received something from आणि you, मला तुझ्याकडून मिळतं म्हणून मतलबाने नाही दे बाप्पा, but because of your greatness, पण तुझ्या थोरवी पायी, because of your attributes, तुझ्या स्वभाव because गुणधर्म, of your love. तुझ्या प्रेमापायी Bless you, Rabba Shaka. मला आशीर्वाद दे बाप्पा, मला दीर्घायुष्य दे स्वामी राजा. या मागे माझा काही मतलब नाहीये, पण मला तुझ्यासाठी, तुझ्या लोकांसाठी जगायचंय. Bless the Lord, oh my soul. सगळ्यांनी मिळून प्रभूला आशीर्वाद. Come on, sing that song. Bless the Lord, oh my soul. Anybody knows it? Yes, sing. Bless the Lord, oh my soul, oh my soul. Yes. I worship His holy name. Bless him, bless him, bless him. सगळ्यांनी त्याचे आभार माना. Never before, oh my soul, I worship Your holy name. Bless the Lord, oh my soul, oh my soul, I worship His holy name. Sing like never before, oh my soul, I worship Your holy name. Can we sing a Hindi song? Father Buckman song? Dhanyavad Yeshu or something? Any song you can remember, recollect? Yes. धन्यवाद करता हूँ प्रभु, तेरी स्तुति मैं करता प्रभु. Yes. धन्यवाद करता हूँ प्रभु, Yes, he's worthy. स्तुति मैं करता प्रभु. हो धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, हो धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. धन्य राजा, नया दिन दिखलाया. धन्य राजा, अब तक संभाला. धन्य राजा, नया दिन दिखलाया. धन्य राजा, तो धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. Yes, Lord. धन्यवाद करता हूँ प्रभु, Bless you, Lord तेरी Jesus. स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. शरणगढ़ है मेरा धन्य राजा, आराम शांति देता. धन्य राजा, शरण गढ़ है मेरा. धन्य राजा, आराम शांति देता. धन्य राजा, धन्यवाद करता हूँ प्रभु, धन्यवाद दे बाप्पा, स्तुति मैं करता तुझे प्रभु. आभार स्वामी राजा, धन्यवाद करता हूँ प्रभु, तुझे आभार दे तेरी बाप्पा. स्तुति मैं करता प्रभु. धन्य 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 यीशु राजा, यीशु राजा, धन्य 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 यीशु राजा, धन्य धन्य दे बाप्पा, धन्य. यीशु राजा, धन्य हालेलुया. यीशु राजा. Yes, अब तक now समाधान things are going to हालेलुया. happen. आता गोष्टी घडणार आहेत. Now things are going to happen. आता गोष्टी घडणार आहेत. You have thanked the Lord. तुम्ही प्रभूचे आभार मानलेले You आहेत. got this revelation. तुम्हाला हे प्रगटीकरण आज मिळालं आहे Every prayer has to be followed up and backed up with की thanksgiving. प्रत्येक प्रार्थनेच्या मागे आभार प्रदर्शन, उपकार, स्तुती जायलाच हवी. Now there will be a release. आता तुमच्यावर आशीर्वाद मोकळे Those होणार. things which are tied up will be ज्या loosened. गोष्टी बांधलेल्या आहेत त्या आता मोकळ्या होणार. Your parcel is on the way. आता तुमचं पार्सल रस्त्यातच आहे. Your parcel is on the way. आता तुमचं पार्सल रस्त्यात आहे. It will be delivered in your home
at the earliest. आणि लवकरात लवकर ते तुमच्या घरापर्यंत पोहोचणार Say, आहे. I receive it in the name of म्हणा, Jesus. येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. I receive my blessings in the name of म्हणा, Jesus. येशूच्या नावात माझा आशीर्वाद मी स्वीकारत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now my countenance will no more be sad आता माझा चेहरा अजिबात दुःखी नसणार. because कारण I followed up my prayer with thanksgiving माझ्या प्रार्थनेमागे मी उपकार स्तुती सोडलेली आहे. and it is going to be delivered. माझ्या प्रार्थनेमागे उपकार Say, स्तुती मी thank you, केलेली आहे. Jesus. आता मला मिळणार आहे. Say, I receive it in म्हणा, Jesus' name. धन्यवाद येशू. येशूच्या I नावात मला receive it in मिळालं. Jesus' name. येशूच्या नावात मी स्वीकारते. Now give a big almighty clap to Jesus. आता एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Big almighty clap to एक Jesus. जोरात टाळी वाजवा येशूंसाठी. हालेलुया. Yes. हालेलुया. मा खराबा शंदो Yes. राबा बाबा खराबा शखराबा. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, देवप्पा. Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. माझ्या स्वामी Thank you, राजा. my Jesus. मा Thank खराबा you, my शंदो Lord. Thank you, राबा my खराबा Father. हलबा Thank you. खराबा. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Now we can expect something from Him. आता आपण देवाकडनं काहीतरी आशा अपेक्षा ठेवू Okay? शकतो. ठीक आहे. Praise God. God bless you. Please be देव seated. तुम्हाला आशीर्वादित करो. सर्वांनी कृपया खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. Father, thank you, Jesus, thank you, Heavenly Father, thank you. Jesus, thank you. Thank you कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Thank you कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Father, thank you, Thank you, Jesus. Thank you, Father, Father. thank you, Thank you, Jesus, thank you. धन्यवाद कहूँगा, हर दिन कहूँगा. धन्यवाद यीशु राजा. धन्यवाद कहूँगा, हर दिन कहूँगा. धन्यवाद यीशु राजा. Father, Father, thank you, thank you, Jesus. Thank you, Father, Father. Thank you, Jesus, Jesus. Thank you. Elohim, मुझको देखने वाले. मुझको देखने वाला, मुझको देखने वाला. कैसे मैं स्तुति करूँगा. मुझको देखने वाला, कैसे मैं स्तुति करूँगा. अब्बा, अब्बा, thank you. हरदम, thank you. अब्बा, thank you. हरदम, thank you कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Thank you कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Father, Father, thank you, Jesus. Thank you, Father, Father. Thank you, Jesus. Thank you. यहोवा ईरे उपकरणी वाला. यहोवा ईरे उपाय करने वाला, उपाय करने वाला. कैसे मैं स्तुति करूँगा. उपाय करने वाला, कैसे मैं स्तुति करूँगा. अब्बा, अब्बा, thank you. हरदम, thank you. अब्बा, thank you. हरदम, thank you. कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Thank you कहूँगा, हर दिन कहूँगा. Thank you Father. Father, Father, thank you, Jesus. Thank you, Father, Father. Thank you, Jesus,
what a wonderful and glorious time we are in. Amen. किती अद्भुत आणि गौरवी अशा समयात आपण आहोत. We have very two quick announcements for you. काही सूचना आहेत. Next Sunday, 12th of November, पुढच्या रविवारी 12 नोव्हेंबरला we will be conducting choir auditions. आपल्या कॉयर ऑडिशन्स असतील. So we would encourage all the people who can sing well, who are trained singers, and all skilled musicians to kindly come for the auditions next Sunday. ज्यांनी गाण्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि ज्यांना गाण्याचं कौशल्य आहे अशा सर्वांनी येऊ शकता. There's no better place to use your talent than the house of God. आणि देवाचं घराशिवाय आणखी काय असू शकतं की तुमचं सुंदरसा कलागुण तुम्ही देवासाठी So वापरा. come and show your skills for God and let God use you mightily in His kingdom. आणि म्हणून या आणि देवाला तुमचं कलागुण पाहू द्या आणि तुमचे कलागुण देवासाठी वापरा. So next Sunday, 12th of November, म्हणून पुढच्या रविवारी 12 नोव्हेंबरला you can come and give your names to Pastor Apollo. आणि पास्टर अपोलो यांच्याकडे तुमचं नाव तुम्ही देऊ शकता. As you know, Christmas is approaching very soon. आणि तुम्हाला माहिती आहे आता लवकरच ख्रिसमस येत आहे. So as a church, we would like to be a help and a blessing to the needy brothers and sisters of our church. आणि आपल्या चर्चचे जे गरजू आणि गरजवंत असे सभासद आहेत त्यांना आपण मदत करणार So आहोत. we would encourage all our church members to kindly come forward and donate anything that you can, whether it's household items, clothes, whatever you can come and donate it. म्हणून चर्चच्या सभासदांना आम्ही प्रोत्साहित करतो की या तुम्ही आणि कुठल्याही स्वरूपात तुमची देणगी देऊ शकता. कपड्यांच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, कुठल्याही घरगुती वस्तूंच्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता. Anything that you find fit that will be a blessing to others, you can come and either you can submit it in the admin or you can come and put it in the golden box that will be here for the rest of the month. आणि जी कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटतं तुम्ही इतरांना देऊ शकता जी चांगल्या व्यवस्थित ठीकठाक परिस्थितीत आहे तर तुम्ही यात सोनेरी डब्यांमध्ये टाकू शकता किंवा ॲडमिनला भेटू शकता. You know, this Christmas season, let your abundance fulfill someone's lack. आणि या नाताळाच्या समयामध्ये तुमची विपुलता इतर कुणाला तरी आशीर्वादित And we करू know द्या. that God will definitely bless you for that. आणि देव तुम्हाला याबद्दल नक्की आशीर्वादित Amen. करेल. We'll pray for the offering. आपण दानार्पणासाठी प्रार्थना करू. Father Lord, we thank you for this wonderful evening that we've spent in your presence. प्रभू तुझ्या सानिध्यात घालवलेल्या या संध्याकाळबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, right now we bring this offering to you as a sign of our love and obedience to you, Lord. प्रभू आमच्या प्रेमाचं आणि आज्ञापालनाचं चिन्ह म्हणून हे दानार्पण आम्ही तुझ्या समोर आणतोय. For you, Lord, it doesn't matter how much we give, but the heart that we give with. प्रभू किती आम्ही देतो हे महत्वाचं नाही पण प्रभू ज्या हृदयाने आम्ही देतो ते हृदय तुझ्यासाठी महत्वाचं आहे. Because you saw the widow's heart behind the 2 mites she gave, Lord. प्रभू त्या 2 टोल्याच्या मागे तू विधवेचं हृदय पाहिलंस And you बाप्पा blessed her. आणि तू तिला आशीर्वादित So केलं. today we pray, Father Lord, that you bless this offerings प्रभू आज आम्ही प्रार्थना करतोय दानार्पण आशीर्वादित कर because we've given it with a heart of thanksgiving. कारण आभार प्रदर्शनाच्या हृदयातून आम्ही हे And दिलंय you bless each and every one of us with choicest blessings from above, Lord. आणि तुझ्या निवडक आशीर्वादाने प्रत्येकाला आशीर्वादित We कर thank you, बाप्पा. Father Lord. प्रभू तुझे आभार मानतो We give you बाप्पा. all glory, honor, and praise. सर्व गौरव आणि मान तुला देतो In बाप्पा. Jesus' name we pray. येशूच्या नावात मागतो. आमेन. I will now request Pastor Peter and Pastor Jayashree to give the final benediction. आपले पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री शेवटचं आशीर्वचन पुकारतील. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Lord, we thank you for everything that you have done in our lives. प्रभू आमच्या जीवनात जे सर्व तू केलंय त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for all the wonderful things you are going to do in our lives. आमच्या जीवनात ज्या सगळ्या अद्भुत गोष्टी तू करणार आहेस त्याबद्दल पण तुझे आभार मानतो. And today we are going to thank you for everything. आज आम्ही सगळ्यासाठीच तुला धन्यवाद देत आहोत. Because we know, Lord, कारण आम्हाला कळलंय प्रभू you are a good God. तू चांगला देव आहेस. And so we bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला म्हणून आम्ही आशीर्वादित We say करतो. thank you. तुला धन्यवाद देतो. Because you said in everything give कारण thanks. तू म्हटलेलं आहेस वचनात प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार माना And this is your will. आणि हीच तुझी इच्छा आहे. So we want to thank you तर आम्हाला तुझे आभार मानायचेच for आहेत. all things. सगळ्या गोष्टीत Bless you, Lord. आशीर्वादित करतो देव बाप्पा तुला. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मागतो. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड नाईट. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा